हाय, मी आहे डस्टिन पॅस्टलिन. होप थ्रू प्रॉफेसी मध्ये तुम्ही हा जो व्हिडिओ बघणार आहे हा शेवटच्या दिवसासाठी सैतानाच्या युद्धाची योजना प्रगट करणार आहे. तुम्ही शिकणार आहे ख्रिस्त विरोधी विषयी, श्वापदाचे चिन्ह आणि बायबलच्या भविष्यवाणीमध्ये अमेरिकाची भूमिका. या व्हिडिओमध्ये मर्तमनांना चोपविलेले सर्वात गंभीर सत्य समाविष्ट आहेत. मी तुम्हाला पाहण्याआधी प्रार्थना करण्यास सांगतो आणि हा व्हिडिओ दुसऱ्या लोकांना शेअर करा जेणेकरून हे सत्य जगापर्यंत पोहोचेल. परमेश्वर तुमचे मार्गदर्शन करो आणि तुमच्या प्रवासात तुम्हाला आशीर्वाद देवो. ख्रिस्त विरोधी हा शब्द हजारो वर्षांपासून आकर्षण आणि षड्यंत्राचा स्रोत होत आला आहे. हा रहस्यमय प्राणी बायबलच्या शेवटच्या काळातील भविष्यवाणीच्या केंद्रस्थानी असेल आणि श्वापदाच्या चिन्हासाठी जबाबदार असेल. या दुष्ट शक्तीबद्दल अंदाज लावण्याची गरज नाही आहे. या व्हिडिओमध्ये आम्ही बायबलमधून बघणार आहे आणि आम्ही हे सिद्ध करणार आहे की हा ख्रिस्त विरोधी कोण आहे. तर सोबत असा. ख्रिस्त विरोधी कोण आहे याबद्दल अनेक सिद्धांतांनी थैमान घातले आहे. या व्हिडिओमध्ये आम्ही कोणतेही अर्क किंवा अफवेचा पुरवठा करणार नाही, परंतु आताही ख्रिस्त विरोधी शक्ती ओळखण्यासाठी आम्ही प्रत्यक्ष बायबलकडे जाऊ. प्रगटीकरणाच्या भविष्यवाणीची पुस्तकबद्दल बोलताना बायबल म्हणते, येशू ख्रिस्ताचे प्रगटीकरण जे देवाने त्याला त्याच्या सेवकाला दाखवण्यासाठी दिले, ज्या गोष्टी लवकरच घडल्या पाहिजे. धन्य तो जे या भविष्यवाणीचे शब्द वाचतो, ऐकतो आणि त्यात लिहिलेल्या गोष्टी पाळतो. म्हणजे यात लिहिलेल्या गोष्टी पाळतो, कारण वेळ जवळ आली आहे. तुमच्या लक्षात येईल की प्रगटीकरणाची पुस्तक येशूची आहे आणि जे त्याचे शब्द ऐकतात आणि पाळतात त्यांना निश्चित आशीर्वाद दिला जातो. ख्रिस्त विरोधी बद्दल हा संदेश एक गंभीर चेतावणी आहे आणि हा येशूद्वारे प्रेमचा संदेश आहे. त्याची इच्छा आहे की आम्ही सत्य जाणून घ्यावे, की आम्ही सुरक्षित असावे. प्रगटीकरण 14 मध्ये 3 देवदूतांचा संदेश समाविष्ट आहे. जगाला देवाची शेवटची चेतावणी. तिसरा स्वर्गदूत, विशेषतः श्वापद जे ख्रिस्त विरोधीचे दुसरे नाव आहे, त्याच्या चिन्हाबद्दल सांगतो. तिसरा देवदूत पहिल्या 2 देवदूताच्या मागे गेला आणि मोठ्या आवाजात म्हणाला, जर कोणी त्या प्राण्याची आणि त्याच्या प्रतिमेची पूजा करतो तो देखील देवाच्या क्रोधाचा द्राक्षरस पिईल. जे या ख्रिस्त विरोधी श्वापदाची आराधना करतात आणि त्याचे चिन्ह प्राप्त करतात त्यांच्यासाठी मानवी इतिहासातील महानतम न्याय निवाडे तयार केले आहेत. प्रगटीकरणाचे पुस्तक प्रतीकाने भरले आहे. आपल्याला चिन्हाचा अर्थ ओळखता यावा यासाठी आपण बायबलचाच त्याविषयी अर्थ लावू दिला पाहिजे. तर बायबलनुसार श्वापद कशाविषयी सूचित करतो? चौथा श्वापद पृथ्वीवर चौथे राज्य असेल. बायबल प्रगट करते की या भविष्यवाणीमध्ये की एक राज्याचे प्रतिनिधित्व करतो. आता स्वतःला घट्ट करा. हे रहस्यमय श्वापद किंवा राज्य जे श्वापदाचे चिन्हाची जबरदस्ती करणार त्याचे प्रगटीकरण अध्याय 13 मध्ये स्पष्टपणे वर्णन केले आहे. आणि मी एक श्वापद समुद्रातून वर येताना पाहिले. त्याला 7 डोकी आणि 10 शिंगे होती आणि त्याच्या शिंगांवर 10 मुकुट होते आणि त्याच्या डोक्यावर देवनिंदनीय नाव लिहिले होते. आपण या ख्रिस्त विरोधी शक्तीची सकारात्मक ओळख करण्यापूर्वी या श्वापदाला ओळखण्यासाठी 10 वैशिष्ट्यांचा विचार करून तपशीलवार ओळख करू आणि ख्रिस्त विरोधीची सामर्थ्य आम्ही इथे ओळखून घेऊ. देव श्वापदाची अनेक वैशिष्ट्ये प्रदान करतो कारण त्याची इच्छा आहे की आपल्याला त्याच्या ओळखी संबंधात कोणतीही शंका येऊ नये. आपण या 10 गुणांचा विचार करत आहे तर स्वतःला विचारा की ही शक्ती कोण आहे. या व्हिडिओमध्ये नंतर हे उघड होण्यापूर्वीच तुम्ही इतिहासाचे विद्यार्थी बहुधा हे ओळखू शकाल. 1. ख्रिस्त विरोधी समुद्रातून उठला. मग मी समुद्राच्या वाळूवर उभा राहिलो आणि मी एक श्वापद समुद्रातून वर येताना पाहिले. बायबलनुसार समुद्र हा एक प्रचंड लोकसंख्या असलेल्या क्षेत्राचे प्रतिनिधित्व करतो. तुम्ही पाहिलेले पाणी, लोक, समूह, राष्ट्रे, भाषाही आहेत. तर ही श्वापदाची शक्ती जास्त लोकसंख्या असलेल्या भागातून उद्भवेल. 2. ख्रिस्त विरोधी प्रचंड सर्पाकडून त्याचे सिंहासन, शक्ती आणि अधिकार प्राप्त करतो. प्रचंड अशा सर्पाने त्याला त्याचे सामर्थ्य, त्याचे सिंहासन आणि महान अधिकार दिला. या श्वापदाला त्याचे सामर्थ्य, अधिकार आणि अगदी राजधानीचे शहर किंवा जागा प्रचंड सर्पाकडून प्राप्त होईल. हा प्रचंड सर्प कोण किंवा काय आहे? आपल्याला बायबलमधून माहित आहे की तो प्रचंड सर्प सैतानाला सूचित करतो. दुसऱ्या पदामध्ये हा प्रचंड सर्प कोण आहे यासंबंधी बायबल प्रत्यक्षात अधिक स्पष्ट आहे.
आणि स्वर्गात आणखी एक चिन्ह दिसले. पहा, 7 डोकी आणि 10 शिंगे आणि 7 मुकुट असलेला एक प्रचंड मोठा ज्वलंत लाल साप, आणि तो साप बाळाला जन्म देण्याची तयारी असलेल्या स्त्री समोर जसा जन्म झाला तसा तिच्या मुलाला गिळून टाकण्यासाठी उभा राहिला. तिने एका मुलास जन्म दिला जो लोखंडाच्या दंडाने सर्व राष्ट्रांवर राज्य करणार होता. वचनाचा हा भाग येशूच्या जन्माबद्दल सांगतो आणि सैतानाने येशूच्या जन्माच्या वेळेस त्याला कसं नष्ट करण्याचा प्रयत्न केला. सैतानाने कोणत्या सामर्थ्याने याला साध्य करण्याचे प्रयत्न केले, तो रोम होता. त्या काळाचा राजा हेरोदेस याने येशूच्या जन्माच्या वेळेस त्याला नाश करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे प्रगटीकरणानुसार रोम या ख्रिस्त विरोधी श्वापदाला त्याची शक्ती, सिंहासन आणि राजधानीचे शहर देईल. या वर्णनाशी कोणती ऐतिहासिक शक्ती जुळते तुमच्यापैकी काही जण पाहू लागले असतील. 3. ख्रिस्त विरोधी एक जागतिक शक्ती बनते. सर्व जग आश्चर्यचकित झाले आणि त्या श्वापदाचे अनुसरण केले आणि त्याला प्रत्येक वंश, भाषा आणि राष्ट्रांवर अधिकार देण्यात आला. स्पष्टपणे या ख्रिस्त विरोधीचा जागतिक जगव्यापक सामर्थ्य आणि प्रभाव असेल. 4. ख्रिस्त विरोधी ईश्वर निंदेविषयी दोषी आहे. त्याच्या डोक्यावर देवनिंदनीय नाव आहे. त्याला मोठ्या मोठ्या गोष्टी बोलणारे आणि देवनिंदा करणारे तोंड देण्यात आले होते. मग त्याने देवाविरुद्ध, त्याच्या नावाची, त्याच्या निवासस्थानाची व स्वर्गात राहणाऱ्यांची निंदा करण्यासाठी आपले तोंड उघडले. बायबल ईश्वर निंदा 2 प्रकारे परिभाषित करते: पापांची क्षमा करण्याची शक्तीचा दावा करणे आणि स्वतः देव असल्याचा दावा करणे. ही श्वापद शक्ती दोन्ही प्रकारच्या निंदेसाठी दोषी असेल. हे कोणत्या संस्थेचा संदर्भ असू शकते आपण लवकरच शोधून काढू. 5. ख्रिस्त विरोधीचे 42 भविष्यसूचक महिन्यांसाठी अधिराज्य. त्याला 42 महिने अधिकार चालू ठेवण्याचा अधिकार देण्यात आला होता. बायबलच्या भविष्यवाणीत एक भविष्यसूचक दिवस अक्षरशः एका वर्षाच्या बरोबरीचा आहे. हे तत्व आपण गणना 14:34 आणि यहस्केल 4:6 मध्ये पाहतो, जे म्हणते, मी तुला प्रत्येक वर्षासाठी प्रत्येक दिवस नियुक्त केला आहे. तर ही ख्रिस्त विरोधी शक्ती 42 भविष्यसूचक महिन्यांसाठी राज्य करेल, जे हिब्रू कॅलेंडरमध्ये 1260 दिवस इतके आहे, जे अर्थात 1260 इतकी वर्षे आहेत. मनोरंजकपणे ख्रिस्त विरोधी या 1260 वर्षांच्या राजवटीचा संदर्भ दानियल आणि प्रगटीकरणाच्या भविष्यसूचक पुस्तकेमध्ये 7 वेळा आढळतो. 6. ख्रिस्त विरोधीला एक जबर जखम प्राप्त होते, जी नंतर बरी होते, आणि मला त्याचे एक डोके असे दिसले की जणू ते जबर जखमी झाले आहे आणि त्याची ती जखम बरी झाली आहे. बायबलमध्ये या श्वापद शक्तीला एक जबर जखम झाल्याबद्दल सांगितलं आहे, जी नंतर बरी झाली होती. ही खरी गोष्ट ख्रिस्त विरोधी सोबत कशी घडली हे आपण लवकरच उघड करू. 7. ख्रिस्त विरोधीला आराधना प्राप्त होते. त्यांनी श्वापदाची आराधना केली आणि म्हणाले, श्वापदासारखे कोण आहे? त्याच्याशी युद्ध करण्यास कोण समर्थ आहे? ही श्वापद शक्ती इतर राष्ट्रांपेक्षा वेगळी आहे, कारण तिला उपासना प्राप्त होते. ख्रिस्त विरोधी एका प्रकारची धार्मिक राजकीय शक्ती असेल. 8. ख्रिस्त विरोधी देवांच्या लोकांचा छळ करतो. त्याला देवाच्या पवित्र लोकांशी युद्ध करण्याची आणि त्यांना पराभूत करण्याची परवानगी देण्यात आली होती. ख्रिस्त विरोधी देवाच्या स्वतःच्या लोकांविरुद्ध सामूहिक रक्तपातासाठी दोषी असेल. क्षणार्धात आपण देवाच्या आणि त्याच्या पवित्र जनांच्या या ईश्वरनिंदीय विरोधकावरील पडदा मागे घेऊ. 9. ख्रिस्त विरोधीकडे एक व्यक्ती असून तो स्वतः नेता आहे, कारण ही संख्या मनुष्यांची संख्या आहे. प्रकटीकरण एका मनुष्याचा संदर्भ देते, जो या ख्रिस्त विरोधी शक्तीची प्रतिनिधित्व करतो. दानियलचा अध्याय 7 छोट्या शिंगांचे वर्णन करतो, जी ख्रिस्त विरोधीची एक समांतर भविष्यवाणी आहे. आणि तेथे या शिंगात माणसाच्या डोळ्यासारखे डोळे होते आणि एक तोंड निर्लज्ज शब्द बोलत होते. या श्वापद शक्तीमध्ये एकच मनुष्य असेल, जो त्याचा प्रतिनिधी आणि नेता म्हणून काम करेल. ते कोण आहे हे आपण लवकरच उघड करू. 6. ख्रिस्त विरोधीकडे 666 संख्या आहे. येथे शहाणपण आहे. त्याला समज आहे त्याने श्वापदाची संख्या मोजावी, कारण ती मनुष्याची संख्या आहे. त्याची संख्या 666 आहे. लक्षात घ्या, 666 हे श्वापदाचे चिन्ह नाही, तर ती एका मनुष्याची संख्या आहे. ती रहस्यमय संख्या ख्रिस्त विरोधी शक्तीचा नेता ओळखेल. तर आपण आपल्या प्रश्नाकडे येतो, तर ख्रिस्त विरोधी कोण आहे? या 10 वैशिष्ट्यांवर आधारित राहून तुम्हापैकी काही जणांनी हे आधीच ओळखले असेल
मानवी इतिहासात अशी एकच संस्था आहे जी या सर्व 10 वैशिष्ट्यांसाठी पूर्ण अचूकतेने जुळते. ख्रिस्त विरोधी हा दुसरा कोणी नसून पोपशाही आहे. ही दुसरी काही नाही पण पोपशाही आहे. रोमन कॅथलिक मंडळी राज्य संघ. थोड्याच वेळात ही संस्था या प्रत्येक 10 वैशिष्ट्यांमध्ये पूर्णपणे कशी बसते हे आपण पाहू. पण मित्रांनो, आपण स्पष्ट होऊया. कॅथलिक मंडळीमध्ये अनेक प्रामाणिक आणि प्रेमळ ख्रिस्ती आहेत. ते सर्वोत्तम काम करत आहे. बायबल संबंधी ख्रिस्त विरोधीची चेतावणी कॅथलिक मंडळीमधील लोकांबद्दल नाही, परंतु ती खोट्या व्यवस्थेबद्दल आहे, ज्याने स्वतःला देवाच्या विरुद्ध स्थिर केले आहे. पुन्हा एकदा देव आम्हाला आमच्या आशीर्वाद आणि सुरक्षेसाठी हा गंभीर इशारा देतो. इतर कोणीही शक्ती करू शकत नाही अशा प्रकारे पोपशाही या बायबलमधील वर्णनांशी पूर्णपणे कशी जुळते हे पाहण्यासाठी तुम्ही खालील 10 पुराव्यांपैकी प्रत्येक पुरावा काळजीपूर्वक पाहत असण्याची खात्री करून घ्या. पण पहिले आम्हाला लक्षात घ्यायला पाहिजे की ही कॅथलिक मंडळी राज्यसंघाची ख्रिस्त विरोधी असण्याची ही शिकवण काही नवीन नाही. आज बहुसंख्य ख्रिस्ती मंडळीने यावर विश्वास ठेवण्यास आणि शिकवण्यास सुरुवात केली. खरे तर प्रोटेस्टंट सुधारण्याच्या नेत्यांनी हे सत्य शिकवले. मार्टिन लुथरचे शब्द विचारात घ्या, जे सुधारकांपैकी सर्वात सुप्रसिद्ध आणि लुथरन मंडळीचे संस्थापक आहे. आम्ही येथे खात्री बाळगतो की पोपशाही हे खरे आणि वास्तविक ख्रिस्त विरोधी पद आहे. जॉन कॅल्विन आणखी एक प्रमुख सुधारक आणि धर्मशास्त्रज्ञ या मुद्द्यावर लुथरशी सहमत होते. जेव्हा आम्ही रोमन पोपला ख्रिस्त विरोधी म्हणतो तेव्हा काही आम्हाला खूप कठोर आणि कडक टीका करणारे वाटतात. मी थोडक्यात दाखवून देईल की दुसऱ्या थिस्सलुनिकरास पत्र 2 मधील पौलाचे शब्द हे पोपशाहीवर लागू होणाऱ्या अर्थ व्यतिरिक्त इतर कोणत्याही अर्थासाठी सक्षम नाही. प्रसिद्ध बॅप्टिस्ट पाळक चार्ल्स स्पर्जन, शक्यतो आधुनिक ख्रिस्ती धर्मातील सर्वात प्रसिद्ध धर्मोपदेशक आणि धर्मशास्त्रज्ञ, यांची घोषणा आहे, ख्रिस्त विरोधीच्या विरुद्ध प्रार्थना करणे प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीचे कर्तव्य आहे. आणि ख्रिस्त विरोधी काय आहे असा प्रश्न कोणत्याही शहाण्या माणसाने उपस्थित करू नये. जर रोममधील मंडळी आणि इंग्लंडमधील मंडळी कॅथलिकपंथी नसेल तर जगात असे काहीही नाही ज्याला या नावाने संबोधले जाऊ शकते. प्रोटेस्टंट या शब्दाच्या मुळाशी निषेध हा शब्द आहे. सुधारणा हा कॅथलिक चर्चच्या गैरवर्तन आणि खोट्या शिकवणी विरुद्ध एक निषेध होता. दुःखाची गोष्ट आहे की आज बहुतेक प्रोटेस्टंट मंडळी ते कशाचा निषेध करत आहे हे विसरले आहे. ख्रिस्त विरोधी बद्दल हे बायबल संबंधी सत्य शिकवणे यापुढे राजकीय दृष्ट्या योग्य नाही. पण इथे होप थ्रू प्रॉफेसीवर आम्ही सत्य वाटण्यासाठी वचनबद्ध आहोत. मग ते किती अस्वस्थ असेल तरीही तुम्ही फसवणूक टाळावी आणि येशूच्या लवकरच परत येण्यासाठी तयार राहावे अशी आमची इच्छा आहे. आता आपण ख्रिस्त विरोधीचे 10 पुरावे उघड करूया. पुरावा नंबर 1. एका सुस्थित लोकसंख्येच्या क्षेत्रातून पोपशाहीचा उदय झाला. बायबलमध्ये अशी भविष्यवाणी करण्यात आली आहे की ख्रिस्त विरोधी शक्ती समुद्रातून निर्माण होईल, जे आपण शिकलो की लोकल लोकसमुदाय, राष्ट्र आणि भाषांचे प्रतिनिधित्व करते. पोपशाही हा मुद्दा उत्तम प्रकारे पूर्ण करतो कारण की त्यावेळेसच्या पश्चिमी युरोपमध्ये उद्भवलेली होती. पुरावा नंबर 2. पोपशाहीला रोमकडून सिंहासन, शक्ती आणि अधिकार प्राप्त झाले. जसजसे आपण इतिहासाचे परीक्षण करतो तसतसे मृत्यूपूजक रोम आपली सत्ता, सिंहासन आणि राजधानीचे शहर थेट रोम कॅथलिक मंडळी राज्यातील हस्तांतरित केले यात शंका नाही. साम्राज्याची राजधानी रोमहून कॉन्स्टँटिनोपल येथे हस्तांतरित करण्यात आली, ज्यामुळे पोपशाहीला पश्चिम युरोपमध्ये प्रमुख सत्ता होण्याची अनुमती मिळाली. इतिहास सांगतो रोमन मंडळीने स्वतःला रोमन जागतिक साम्राज्याच्या जागी ढकलले, ज्याचे ते वास्तविक सातत्य आहे. पोप जो स्वतःला राजा आणि अधिकाधिक पोप धर्मगुरू म्हणवतो हा कैसराचा उत्तराधिकारी आहे. स्पष्टपणे कॅथलिक मंडळी या दुसऱ्या वैशिष्ट्याशी जुळते. तिसरा पुरावा. पोपशाही एक जागतिक शक्ती आहे. कॅथलिक मंडळीचा आज जगभरात प्रभाव आहे असा कोणीही युक्तिवाद करणार नाही. जगातील सर्वात शक्तिशाली राष्ट्रांचे नेते पोपला अभिवादन करण्यासाठी गर्दी करतात. पोपशाहीची सत्ता आणि तिचा प्रभाव मध्ययुगात होता आणि आजच्या काळात ही आहे, हे निर्विवाद आहे. खरं तर कॅथलिक या शब्दाचा अर्थ सार्वत्रिक आहे. तिसरा पुरावा कॅथलिक मंडळीशी जुळतो यात शंका नाही आहे. चौथा पुरावा. पोपशाही पृथ्वीवर देव असण्याचा आणि पाप क्षमा करण्याचा दावा करते.
जसे आपण शिकलो, बायबल देव असल्याचा दावा करणे आणि पापांची क्षमा करण्याची सामर्थ्य असल्याचा दावा करणे यांना ईश्वर निंदा म्हणते. पोपशाही या चौथ्या पुराव्याशी पूर्णपणे जुळते. मित्रांनो, कृपया स्वतःला घट्ट करा, कारण आपण थेट कॅथलिक धर्मग्रंथातून घेतलेला हा धक्कादायक उल्लेख मानतो. प्रीस्ट खरोखर पापांची क्षमा करतो का, किंवा तो केवळ ते माफ झाल्याची घोषणा करतो? ख्रिस्ताने त्याला दिलेल्या सामर्थ्याने प्रीस्ट वास्तविकपणे आणि खरोखरच पापांची क्षमा करतो का? संपूर्ण कॅथलिक कबुली जबाब प्रणाली ही देवाच्या तारण्याच्या योजनेसाठी मानवनिर्मित बनावट आहे. फक्त देवच पापांची क्षमा करू शकतो. पापांची क्षमा करण्याचा दावा केवळ पोपशाहीच करत नाही, तर ते पोपला स्वतः देवाच्या बरोबरीचे मानतात. 1903 मध्ये पोप लिओ 13 हे म्हणतात, पण मंडळीमध्ये सर्वोच्च शिक्षक रोमन पोप आहे. त्यामुळे मनाच्या एकात्मतेसाठी स्वतः देवाप्रमाणेच मंडळी आणि रोम पोप यांच्या इच्छेची पूर्ण अधीनता आणि आज्ञाधारकता आवश्यक आहे, जसं आपण देवासाठी करतो. याच पोपच्या या धक्कादायक उल्लेखाचा विचार करा. आम्ही पोप या पृथ्वीवर सर्वशक्तिमान देवाचे स्थान धारण करतो. मित्रांनो, ही विधाने ईश्वर निंदेपेक्षा काही कमी नाही. पुरावा 5. पोपशाहीने तंतोतंत 1260 वर्ष राज्य केली. आम्ही बघितले आहे की बायबलमध्ये एक दिवस एका वर्षाच्या समतुल्य आहे. अशी भविष्यवाणी केली होती की ख्रिस्त विरोधी 42 भविष्यसूचक महिने राज्य करणार, म्हणजे 1260 वर्षापर्यंत राज्य करणार. तर चला बघूया हे खरं आहे का. इसवी सन 538 मध्ये पोपच्या रोमला युरोपमध्ये पूर्ण वर्चस्व प्राप्त झाले. या तारखेला सम्राट जस्टिनियनच्या पोपला निमंत्रण आणि अधिकार देण्याच्या हुकुमाला विरोध झाला नाही. जेव्हा लोकांना आध्यात्मिक आणि बौद्धिक अंधारात ठेवले गेले, तेव्हा संपूर्ण अंधकारमय युगात पोपशाहीने युरोपच्या राष्ट्रांवर पूर्ण सत्ता उपभोगली. त्यानंतर 1798 मध्ये पोपशाहीला एक प्राणघातक जखम म्हणून मिळते. ही त्यावेळेसची गोष्ट आहे जेव्हा पोपला फ्रेंच जनरल बर्तियरने बंदिवान केले होते. या घटनेने युरोपमधील पोपचे वर्चस्व संपुष्टात आणण्याचे उघड केले. इसवी सन 538 ते 1798 मध्ये किती वर्षे लोटली सांगा? चला गणित करूया. एकूण 1260 वर्ष. ही तर भविष्यवाणीची पूर्णपणे पूर्णता आहे. होय, हा आणखी एक विशिष्ट पुरावा आहे की पोपशाही ही ख्रिस्त विरोधी आहे आणि याचा दावा इतर कोणीही करू शकत नाही. 6वा पुरावा, पोपशाहीला एक प्राणघातक जखम झाली, ती आता बरी झाली आहे. पुन्हा एकदा 1798 मध्ये पोपशाहीला ही प्राणघातक जखम झाली. नेपोलियनच्या जनरल बर्तियारने पोपची असुरक्षितता आणि कमकुवतपणा दर्शवून त्याच्या 1260 वर्षाच्या राजवटीचा प्रभावीपणे अंत केला, हे आपण बघू शकतो. तथापि ही प्राणघातक जखम कधीतरी बरी होईल असे बायबलमध्ये लिहिले आहे. पोपची सध्या असलेली वैश्विक शक्ती, प्रभाव आणि प्रतिष्ठा यावर कोणीही वाद घालणार नाही. खरे तर सर्व ख्रिस्ती विश्वासांना एकत्र आणणे आणि एकेकाळी प्रोटेस्टंट विश्वासाची व्याख्या करण्यास मदत करणाऱ्या निषेधाचा अंत करणे हे विश्वव्यापी चळवळीचे ध्येय आहे. बिशप टोनी पार्मरच्या या शब्दांकडे लक्ष द्या, ज्यांना टीव्ही सुवार्तिक केनेथ कोपलँडने आपल्या देशातील मंडळीच्या नेत्यांच्या जागतिक संमेलनात बोलण्यासाठी आमंत्रित केले होते. निषेध संपला आहे. निषेध संपला आहे. पार्मरने केवळ पोपशाही संपुष्टात आली याच्या विरोधात निषेध करण्याचा दावा केला नाही, पण तो धैर्याने पुढील गोष्टी सांगतो. जर विरोध नसेल तर प्रोटेस्टंट मंडळी कशी असणार? मित्रांनो, प्रोटेस्टंट विश्वासाला क्षीण करण्यासाठी आणि रोमशी पुन्हा एकत्र येण्यासाठी एक चळवळ सुरू आहे. याच प्रसंगी पोप स्वतः व्हिडिओद्वारे बोलतात. याच इव्हेंटमध्ये लोकांमधून कोणी एका सामान्य माणसाने या प्रकारे म्हटलं होतं, मी देवाला कधी असं चमत्कार करताना बघितलं नाही ज्याला त्याने पूर्ण नाही केलं असेल. त्याने त्याला पूर्ण केलं आहे. तोच एकताच्या या चमत्काराला पूर्ण करणार. आपण बघू शकता, एकतासाठी पोपचे आव्हान टीव्हीचे सुवार्तिक केनेथ कोपलँड आणि प्रोटेस्टंट नेत्यांनी स्वीकार केले. आणि जसे ख्रिस्ताच्या शरीराच्या एकतेसाठी त्याच्या शोधात आणि त्याच्या अंतःकरणात त्याच्याशी सहमत होण्याशिवाय त्याच्यासाठी प्रार्थना करणे आवश्यक आहे,
हे आपल्याला माहीत नाही. आपण आपल्या विश्वासाच्या एकतेने एकत्र येतो. आम्ही आमच्या विश्वासाच्या एकतेने एकत्र येतो. हालेलुया. व्हॅटिकन हे या एक जागतिक धर्माला धक्का देण्यासाठी केंद्र आहे आणि प्रोटेस्टंट हे अंतर्भूत करू लागले आहे. पण मित्रांनो, त्याच्या मागे पडू नका. बायबल प्रगट करते की ही एकता व्यापक फसवणीकडे आणि शेवटी श्वापदाच्या दिशेने वळेल, श्वापदाच्या चिन्हाकडे. एकता ही चांगली गोष्ट आहे, पण सत्याच्या किमतीवर कधीच नाही. रोमशी असलेले हे ऐक्य अमेरिकेच्या संस्थापकांनी ऐकले नसेल. आपले राष्ट्र धार्मिक स्वातंत्र्याच्या तत्वांवर बांधले गेले आहे. राजाशिवाय राष्ट्र आणि पोपशिवाय मंडळी. परंतु बायबल प्रगट करते की प्राणघातक जखम बरी होईल आणि भविष्यवाणी आपल्या डोळ्यासमोर पूर्ण होत आहे. 7. पोपशाहीला उपासना मिळते. बायबलच्या भविष्यवाणीमध्ये हे श्वापद राष्ट्रांचे प्रतिनिधित्व करते. तथापि प्रगटीकरण 13 मधील हे श्वापद ख्रिस्त विरोधी इतरांपेक्षा अद्वितीय असेल, कारण तो एक राष्ट्र आणि धार्मिक शक्ती दोन्ही असेल ज्याला आराधना मिळेल. पोपशाही या पुराव्याशी जुळते, याला काही शंका नाही. पोपशाही एक धार्मिक शक्ती आहे हे आपल्याला माहीत आहे, परंतु पोपचे मुख्यालय असलेले व्हॅटिकन सिटी खरेच एक राष्ट्र आहे हे तुम्हाला माहीत आहे का? खरं तर व्हॅटिकन हा जगातला सर्वात लहान देश आहे, जो रोम इटलीच्या आत फक्त 0.2 चौरस मैल क्षेत्र व्यापतो. ते न्यूयॉर्क शहरातील सेंटर पार्कच्या आकाराचा फक्त 20% आहे. त्याचा आकार कमी असूनही व्हॅटिकन हे जगातील सर्वात शक्तिशाली राष्ट्रांपैकी एक आहे आणि 1 अब्जपेक्षा जास्त अनुयायींसह जगभरातून त्याला आराधना मिळते. पुरावा 8. पोपशाहीने देवाच्या लोकांचा छळ केला आहे. बायबलमध्ये असे सांगण्यात आले आहे की ही ख्रिस्त विरोधी शक्ती देवांच्या लोकांचे, पवित्र जणांचे रक्त सांडेल. इतिहासातील कोणत्याही संस्थेपेक्षा पोपशाही या पुराव्याशी अधिक चांगल्या प्रकारे जुळते हे सत्य नाकारता येत नाही. मानव जातीमधील अस्तित्वात असलेल्या इतर कोणत्याही संस्थापेक्षा रोमच्या मंडळीने अधिक निष्पाप रक्त सांडले आहे. याविषयी इतिहासाचे सक्षम ज्ञान असलेल्या कोणत्याही प्रोटेस्टंटला प्रश्न पडणार नाही. इतिहासकारांचा असा अंदाज आहे की अंधकारमय युगात धर्माच्या बाबतीत 50 दशलक्षाहून अधिक लोक पोपशाहीने नष्ट केले. त्यांच्या श्रेयानुसार पोप जॉन पॉल द्वितीय यांनी या सामूहिक हत्याकांडाची कबुली दिली आणि माफी मागितली, पण हे या भयानक अत्याचारांना पूर्ववत करू शकत नाही. मेथडिस्ट मंडळीचे संस्थापक जॉन वेस्ली यांनी पोपशाहीचा संदर्भ देत धैर्याने सांगितले, समतोल अर्थाने तो एक पापाचा माणूस आहे, कारण प्रमाणापेक्षा तो सर्व प्रकारच्या पापांना जास्त वाढवतो आणि ती देखील विनाशाच्या पुत्राची योग्य शैली आहे, कारण तो असंख्य लोकांच्या मृत्यूचा कारणीभूत झाला आहे. त्याचे विरोधक आणि अनुयायी दोघेही तोच आहे जो स्वतःला देव म्हणतो किंवा त्याची आराधना केली जाते त्या सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे, सर्वोच्च सामर्थ आणि सर्वोच्च सन्मान असल्याचा दावा करत आहे, विशेष अधिकारांचा दावा करत आहे जे केवळ देवाच्या मालकीची आहे. देवाच्या लोकांसोबत पोपशाहीचा वर्षानुवर्ष किती प्रचंड सहभाग आहे हे लक्षात घेता बायबलमध्ये भविष्यवाणी केली नसती तर धक्कादायक ठरेल. 9. पोपशाहीचा नेता म्हणून एक व्यक्ती असतो. रोमन कॅथलिक मंडळी राज्य पुरावा 9 देखील पूर्ण करतं. बघा, पोप या जागतिक शक्तीचे दृश्यमान प्रमुख म्हणून ओळखले जातात. अमेरिकेतील पहिल्या बॅप्टिस्ट मंडळीचे संस्थापक रॉजर विलियम्स पोपबद्दल असे म्हणतात, पृथ्वीवरील ख्रिस्ताचा ढोंग करणारा धर्मोपदेशक जो देवाच्या मंदिरावर देव म्हणून बसला आहे, तो स्वतःला देव म्हणवल्या जाणाऱ्या सर्वांपेक्षा श्रेष्ठ करत आहे, पण त्याच्या सर्व मालकीच्या आत्म्यावर आणि विवेकावर होय, ख्रिस्ताच्या आत्म्यावर, पवित्र आत्म्यावर होय, आणि देव स्वतः स्वर्गातील देवाविरुद्ध बोलतो, काळ आणि कायदे बदलण्याचा विचार करतो, पण तो विनाशाचा पुत्र आहे. 10वा पुरावा, पोपशाहीची संख्या 666 आहे. 666 ही संख्या अनेकांसाठी मोठी भीती आणि षड्यंत्र आहे, परंतु या संख्येच्या अर्थाबद्दल कोणतीही शंका नाही. पुष्कळांनी चुकून हे श्वापदाचे चिन्ह आहे असे मानले आहे, परंतु बायबल म्हणते येथे शहाणपणा आहे. ज्याला समज आहे त्याने श्वापदाची संख्या मोजावी, कारण हे माणसाची संख्या आहे. त्याची संख्या 666 आहे.
तर 666 ही श्वापदाची संख्या आहे आणि त्या संस्थेतील विशिष्ट माणसाची संख्या आहे. हा माणूस कोण असू शकतो? तो पोप असेल का? श्वापदाच्या शक्तीचा मान्यताप्राप्त नेता? पोपला दिले जाणारे एक नाव आहे वॅकॅलिरियस फेलायडिये, जे देवाच्या पुत्राच्या विकरसाठी लॅटिन नाव आहे किंवा देवाच्या पुत्रासाठी पर्याय आहे. आपण हे बघितलं आहे की पोपशाही याच गोष्टीचा दावा करत आहे. या नावासाठी तुम्ही रोमन अंकी मूल्य जोडता तेव्हा काय होते याच्याकडे लक्ष द्या. ही संख्या अगदी बरोबर जोडली जाते. तुम्ही अंदाज लावला होता. 666 श्वापदाची संख्या आणि माणसाची संख्या. मित्रांनो, या श्वापदाच्या शक्तीच्या ओळखीबद्दल आपण कोणतीही शंका बाळगू नये. या श्वापदाच्या शक्तीबद्दल कोणतीही शंका ठेवू नका. या व्हिडिओमध्ये आम्ही 10 वेगवेगळे पुरावे बघितले आहे, जे सर्व पोपशाहीमध्ये पूर्णपणे आहे आणि हे ज्ञान आवश्यक आहे, कारण ही ख्रिस्त विरोधी श्वापद शक्ती असेल, जे संपूर्ण जगामध्ये श्वापदाच्या खूप प्रसिद्ध चिन्हास लादेल. लवकरच हा व्हिडिओ हे चिन्ह प्रगट करेल. मित्रांनो, चुकू नका. नक्कीच याला बघा. तुमचे अनंत काळाचे जीवन धोक्यात आहे. पुन्हा एकदा ख्रिस्त विरोधी बद्दलची ही चेतावणी. कॅथलिक मंडळीमधील आपल्या मूल्यवान मित्रांवर हल्ला नाही, तर स्वतः सैतानाविरुद्ध आणि देवाच्या विरोधात स्वतः विरोध करणाऱ्या बनावट उपासनाच्या व्यवस्थेविरुद्ध आहे. ही स्वतः येशूकडून चेतावणी आणि प्रेमाचा संदेश आहे, ज्याची इच्छा आहे की कॅथलिकांसह आपल्या सर्वांचे त्याच्या राज्यात तारण व्हावे. आता तसे आपण प्रकटीकरणातील पहिले श्वापद ख्रिस्त विरोधी याला ओळखले आहे, तर आता त्याचे चिन्ह शोधूया. सर्व मानव जातीसाठी अंतिम कसोटी हे आहे श्वापदाचे चिन्ह. श्वापदाचे चिन्ह सर्व मानवी इतिहासातील सर्वात तातडीचा इशारा, आणि तो स्वतः परमेश्वराने दिलेला आहे. जर कोणी पशु आणि त्याच्या प्रतिमेची उपासना करतो आणि त्याच्या कपाळावर आणि त्याच्या हातावर त्याची खून ठेवतो, तर तो स्वतः देवाच्या क्रोधाचा द्राक्षरस पिईल. हे रहस्यमय चिन्ह काय आहे याबद्दल बरेचसे ख्रिस्ती ओळखलेले आहे. हे ज्ञान आवश्यक आहे, कारण जो कोणी हे चिन्ह प्राप्त करतो त्याचा अनंत काळासाठी सर्वनाश होईल. 100% खात्रीने श्वापदाचे चिन्ह आणि ते तुम्ही कसे टाळू शकता हे प्रगट करण्यासाठी आपण थेट बायबलकडे वळूया. आपण श्वापदाचे चिन्ह प्रगट करण्यापूर्वी आपण प्रथम श्वापदाची स्वतःची ओळख आणि शेवटच्या दिवसातील त्याच्या लोकांसाठी देवाच्या चिन्हाचे पुनरावलोकन करणार. यापैकी श्वापदाचे चिन्ह थेट बनावटी आहे. सर्वप्रथम आपण स्वर्गाच्या न्यायालयात पुन्हा जाऊया. तेथे बरे आणि वाईट यांच्यातील संघर्ष सुरू झाला. लुसिफरला पूर्णपणे असे तयार केले गेले आणि संपूर्ण सृष्टीतील सर्वात बुद्धिमान आणि सुंदर म्हणून ओळखले गेले. खरं तर त्याने स्वर्गातील देवाच्या सिंहासनाच्या आच्छादन करू म्हणून उच्च स्थान धारण केले होते. या सिंहासनामध्ये देवाच्या 10 पवित्र आज्ञाचा कायदा समाविष्ट आहे. त्याच्या स्वभावाचा अपरिवर्तनीय असा उतारा, सर्व विश्वाच्या नैतिक जीवनाचा अनंत सांकेतिक शब्दकोश. लुसिफरला देवाच्या सर्व सृष्टीप्रमाणे स्वतंत्र इच्छा दिली गेली होती. देवाचे गौरव आणि सन्मान करण्यासाठी ही स्वतंत्र इच्छा वापरण्याऐवजी लुसिफराने बंड करणे निवडले आणि त्याचे हृदय गर्वाने भरले. त्याला स्वतःला देवाच्या सिंहासनाची अभिलाषा वाटत होती. मी तुला निर्मिले तेव्हा तू सज्जन व प्रामाणिक होतास, पण नंतर तू दुष्ट झालास. लुसिफर हा अधर्म किंवा पाप करणारा पहिला व्यक्ती ठरला. याला बायबल देवाच्या नियमांचं उल्लंघन म्हणून परिभाषित करते. त्याने अगदी 10 आज्ञा मोडले, जे त्याला स्वर्गात आच्छादित आणि उंच करण्यासाठी नियुक्त करण्यात आले होते. देवाच्या प्रती आपली निष्ठा परत करण्यास नकार देऊन ज्यांनी त्याच्यासोबत बंड केले, अशा स्वर्गातील देवदूतांपैकी 1/3 जणांबरोबर लुसिफरला शेवटी स्वर्गातून बाहेर फेकण्यात आले. देवाने तेव्हाच त्याला नष्ट का नाही केले? असे झाले असते तर विश्व प्रेमापेक्षा भीतीने देवाचे पालन करेल. देवाच्या स्वभावाबद्दल आणि त्याच्या कायद्याबद्दल अजूनही शंका असते. परमेश्वर पापाला त्याचा मार्ग चालवण्याची परवानगी देतो, जेणेकरून प्रत्येक मनुष्य पापाचे परिणाम पाहू शकेल आणि स्वतः निर्णय घेऊ शकणार की कोणत्या स्वामीची सेवा करतील. आता बरे आणि वाईट यांच्यातील युद्ध सुरू आहे.
आणि हा ग्रह एक युद्धभूमी झाला आहे. लुसिफर, ज्याला आता आपण सैतान म्हणतो, या पृथ्वीवर फिरत आहे. देवाच्या निर्मितीचा मुकुट असलेल्या मानव जातीला त्याच्या निर्माणकर्त्याच्या आणि त्याच्या पवित्र नियमांविरुद्ध बंड करण्यास प्रवृत्त करून मोहपाशात टाकण्याच्या शोधात आहे. सावध रहा आणि जागरूक असा, कारण तुमचा शत्रू गर्जना करणाऱ्या सिंहाप्रमाणे कोणाला गिळावे म्हणून सगळीकडे फिरत असतो. सैतानाने सर्पाच्या रूपात आपले पहिले पाळक आदम आणि हव्वा यांना पापात पाडले आणि या जगामध्ये मृत्यू, वेदना आणि दुःख आणले. मानव जातीचा नायक येशू ख्रिस्त या पृथ्वीवर आमच्या पापांसाठी परमेश्वराच्या मोडलेल्या कायद्यांसाठी मृत्यूदंड भरण्यासाठी आला. येशूने परिपूर्ण जीवन जगले आणि आपल्या पित्याच्या आज्ञा पाळल्या. तरी तो आमच्यासाठी मेला, जेणेकरून आपण जगू शकू. वधस्तंभावर त्याच्या बलिदानाने देवासंबंधी 2 गोष्टी सिद्ध केल्या. एक, की देव नीतिमान आहे. त्याचा 10 आज्ञांचा कायदा सर्वकालिक आहे, त्याला आपण कधी बदलू शकत नाही. देवाच्या मोडलेल्या कायद्यासाठी येशूला स्वतः दंड भोगावा लागला, कारण त्यांनी आमची पापे स्वतःवर घेतली होती. 2, हे सिद्ध करते की देव प्रीती आहे. त्याने आपल्या स्वतःच्या मुलाला मरायला पाठवले, जेणेकरून आपण जगू शकू. संपूर्ण इतिहासात सैतानाने बरेचसे राष्ट्र आणि संस्थेद्वारा काम केले आहे की देवाच्या लोकांना मोहात पाडण्यास, फसवण्याचा आणि त्यांचा नाश करण्याचा प्रयत्न केला. मिस्रामध्ये आणि अध्यात्मविषयी शिकवणी की आत्मा मृत्यूनंतरही जगतो आणि बॅबिलॉन आणि त्याच्या विदेशी प्रथा आणि जादूटोणा समावेश आणि क्रूर रोमी साम्राज्य यांनी येशूला लहानपणीच नष्ट करण्याचा प्रयत्न केला. आणि जसे आम्ही मागील व्हिडिओमध्ये बघितले, देवाच्या लोकांचा छळ आणि फसवणूक करण्यासाठी रोमन कॅथलिक मंडळी संघ राज्यांचा वापर करून शैतान स्वतः मंडळीमध्ये घुसखोर करेल. पण इतिहासाच्या प्रत्येक कालखंडात परमेश्वराला नेहमी असे लोक मिळाले आहेत जे अत्यंत भयंकर हल्ल्यांमध्येही त्याच्यासोबत उभे आहे. ख्रिस्त आणि सैतान यामधील हा तीव्र मतभेद शतकानुशतके चालू आहे आणि आजपर्यंत ते चालूच आहे. आम्हाला ही जाणीव असो की नसो, प्रत्येकजण युद्धात गुंतलेला आहे, आपल्या आत्म्याच्या युद्धामध्ये. आम्हाला एक निर्णय घ्यायचा आहे, एक निवड, की आम्ही कोणत्या धन्याची सेवा करणार, ख्रिस्त किंवा सैतानाची. संपूर्ण इतिहासात देवाची निष्ठा नेहमीच एक गोष्टीद्वारा सिद्ध झाली आहे, आज्ञा पालन. आता याद्वारे आम्हाला कळते की जर आपण त्याच्या आज्ञा पाळल्या तर आपण त्याला ओळखतो. जो कोणी म्हणतो की मी त्याला ओळखतो आणि त्याच्या आज्ञा पाळत नाही तर तो लबाड आहे आणि त्यामध्ये सत्य नाही. जो कोणी वचन पाळतो त्यामध्ये देवाचे प्रेम आहे. आपली कृत्ये, आपले निर्णय हे आपण कोणत्या मालकाचे आहोत हे देवाला आणि विश्वाला प्रगट करतात. तर श्वापदाचे चिन्ह ही मानव जातीसाठी एक अंतिम परीक्षा, हा उपासनेचा मुद्दा आहे आणि आज्ञाकारिताचा मुद्दा आहे की आम्ही कोणाची सेवा करू. हे कुप्रसिद्ध चिन्ह प्रगट करण्यापूर्वी आपण स्वतः श्वापद ओळखले पाहिजे, ज्याला ख्रिस्त विरोधी या रूपाने ओळखले जाते. मानवी इतिहासात अशी एकच शक्ती आहे जे बायबलमधील श्वापदाच्या प्रत्येक वर्णनाशी पूर्ण जुळते. रोमन कॅथलिक मंडळी संघ राज्य, पोपशाही. हा कॅथलिक मंडळीच्या लोकांवर केलेला हल्ला नाही, पण खोट्या उपासनेच्या व्यवस्थेविरुद्धचा एक इशारा आहे. ही नवीन शिकवण पण नाही आहे, पण प्रोटेस्टंट जगाने स्पष्ट सत्य म्हणून व्यापकपणे स्वीकारले आहे. लुथर, कॅल्विन, वेस्ली, विलियम स्पर्जन आणि इतर असंख्य ख्रिस्ती सुधारक आणि धर्मोपदेशक हे मत ठामपणे धारण केले आहे. त्यांनी हे स्वीकारले आहे. तथापि ख्रिस्त विरोधीची आणखी एक वैशिष्ट्य आहे, ज्यावर श्वापदाचे चिन्ह प्रगट करण्याची तयारी करताना आम्हाला सांगायला हवंय. दानियलच्या ख्रिस्त विरोधीच्या वर्णनात आपण वाचतो, कायद्याने काळ बदलण्याचा तो प्रयत्न करेल. काय हे खरं आहे की प्रगटीकरण 13 मधील श्वापद म्हणजे पोपशाही देवाचा काळ आणि नियम बदलण्याचा प्रयत्न करेल? होय, हे खरं आहे. त्यांच्या अधिकृत प्रश्नावलीमध्ये कॅथलिक मंडळीने 10 आज्ञा बदलली आहे. त्यांनी दुसरी आज्ञा काढून दिली आहे जी मूर्तीपूजाची मनाई करते आणि 10वी आज्ञा 2 भागामध्ये विभाजित केली आहे की जेणेकरून 10 आज्ञा अजूनही आहे. पण दानियल 7:25 मध्ये उल्लेख केलेल्या काळाचे काय? पोपशाहीने कोणत्या प्रकारे देवाचा काळ बदलण्याचा प्रयत्न केला आहे? हो, नक्कीच केला आहे. पुन्हा एकदा त्यांच्या अधिकृत प्रश्नावलीमध्ये कॅथलिक मंडळींनी 4थी आज्ञा कमी केली आहे जी सब्बातवर चर्चा करते. ही एकच आज्ञा आहे जी काळाशी संबंधित आहे. 94 शब्दांमधून फक्त 8 ठेवले आहे. आणखी काय?
त्यांनी उघडपणे आणि देवाची निंदा करण्यासाठी बायबलच्या आज्ञेनुसार शब्बात दिवस 7व्या दिवसापासून आठवड्याच्या पहिल्या दिवसापर्यंत बदलण्याचा दावा करून देव आणि त्याच्या आज्ञेचं उल्लंघन केलं आहे, ज्याला आपण रविवार पण म्हणतो. मित्रांनो, याच्यासाठी माझे शब्द घेऊ नका. त्यांच्या अधिकृत लेखण्यात कॅथलिक शिकवणीची धर्मांतरित प्रश्नावली पोपशाही असे म्हणते. प्रश्न: शब्बात दिवस कोणता आहे? उत्तर: शनिवार हा शब्बात दिवस आहे. प्रश्न: आपण शनिवारऐवजी रविवारच का पाळतो? उत्तर: आम्ही शनिवारऐवजी रविवार पाळतो कारण कॅथलिक मंडळीने लेव्हिडिसियाच्या परिषदेमध्ये शनिवारपासून रविवारपर्यंत पवित्र समारंभ हस्तांतरित केला आहे. कॅथलिक मंडळी अगदी धैर्याने दावा करते की त्यांच्यात देवाचा पवित्र कायदा बदलण्याचे सामर्थ्य आहे. त्यांच्यात असे सामर्थ्य नसते तर ते असे करू शकत नव्हते, ज्यामध्ये सर्व आधुनिक धर्मवाद त्यांच्याशी सहमत आहे की आठवड्याच्या पहिल्या दिवशी रविवार पाळण्याऐवजी 7व्या दिवशी शनिवार पाळू शकली नसती. याला बदलण्यासाठी कोणताही शास्त्रीय वचनीय अधिकार नाही. काय कोणत्याही मनुष्यात किंवा संस्थेमध्ये देवाचे नियम बदलण्याची सामर्थ्य आहे? नक्कीच नाही. बायबल म्हणते, माझ्या आज्ञेमध्ये तुम्ही अधिक उणे करू नका. हा तुमचा देव परमेश्वर याची आज्ञा मी तुम्हाला देत आहे, त्या तुम्ही पाळाल. ख्रिस्ती मंडळीमध्ये एक खोटी शिकवण आली आहे, जी म्हणते देवाच्या आज्ञेचे पालन करणे यापुढे आवश्यक नाही. मित्रांनो, ही एक जबर फसवणूक आहे, जिचे बायबल समर्थन करीत नाही. या उलट परमेश्वर आम्हाला सांगतो, जे त्याच्या आज्ञा पाळतात ते धन्य. त्यांना जीवनाच्या वृक्षाचा अधिकार मिळावा आणि त्यांना वेशीतून नगरात प्रवेश करावा. आणि आम्ही हे आधीच बघितले आहे की देवाच्या नियमांचा पालन करणे हे आपण त्याच्या मालकीचे आहोत याचे लक्षण आहे. तर याचा अर्थ आहे की ख्रिस्त विरोधी श्वापद देवाचे नियम बदलण्याचा प्रयत्न करेल, लोकांना देवापासून वेगळी करण्यासाठी आणि आज्ञाभंग करण्याद्वारे फसवण्याचा प्रयत्न करेल. देवाच्या शिक्क्याचा संबंध देवाच्या नियमाशी निष्ठा आणि आज्ञा पालन करण्याशी आहे. करार करा व त्याच्यावर शिक्कामोर्तब करा. माझ्या शिष्यांसमोर हे करा. श्वापदाचे चिन्ह प्रगट करण्यापूर्वी आता आपण देवाच्या शिक्क्याची ओळख करूया. श्वापदाने या चिन्हाची बनावट केली आहे. तुम्ही कोणत्याही बँकरला विचारा, बनावटपणा शोधण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे सर्वप्रथम सत्य जाणणे आहे. प्राचीन काळी जेव्हा राजा हुकूम पाठवायचा तर त्याच्या अधिकृत शिक्क्यांमध्ये 3 घटक समाविष्ट होत्या: नाव, शीर्षक आणि प्रांत. अधिकृत शिक्क्यांमध्ये या 3 गोष्टी समाविष्ट आहेत. मग देवाच्या शिक्क्याविषयी काय? आम्ही शिकलो आहोत की हे देवाच्या आज्ञाचे पालन करण्याशी संबंधित आहे. कोणत्याही आज्ञामध्ये अधिकृत शिक्क्याचे सर्व 3 घटक आहेत का? होय, एक आज्ञा आहे. चौथी आज्ञा विचारात घ्या. शब्बात दिवस पवित्र राखण्यासाठी लक्षात ठेवा. 7 दिवस तुम्ही श्रम करा आणि तुमची सारी कामे करा, पण 7वा दिवस तुमच्या देवाचा परमेश्वराचा सब्बात आहे. हे देवाचे नाव आहे. त्यामध्ये तुम्ही कोणतेही काम करू नका, कारण 6 दिवसात तुमच्या प्रभूने हे प्रगट केले आहे की देवाचे शीर्षक आहे निर्माणकर्ता. स्वर्ग आणि पृथ्वी, समुद्र आणि त्यामध्ये जे काही आहे हा परमेश्वराचा प्रांत आहे आणि त्याने 7व्या दिवशी विश्राम घेतला. तर आपण पाहू शकतो की सब्बात हा देवाच्या आज्ञापैकी एकमेव अशी आज्ञा आहे ज्यामध्ये अधिकृत शिक्का असलेल्या सर्व 3 घटक समाविष्ट आहेत: देवाचे नाव, शीर्षक आणि प्रांत. देवाच्या शब्दाबद्दल बोलताना बायबल प्रगट करते, शिवाय मी त्यांच्या विश्रांतीच्या खास दिवसाबद्दलही सांगितले आहे. हे त्यांच्यात आणि माझ्यामध्ये चिन्ह असावे, जेणेकरून त्यांनी समजावे मी त्यांना पवित्र करणारा परमेश्वर आहे. हा शब्दात माझ्या आणि तुम्हामध्ये एक चिन्ह असेल, जेणेकरून तुम्हाला कळेल की मी तुमचा देव परमेश्वर आहे. बायबल म्हणते, शिक्का, चिन्ह, खूण आणि प्रतीक हे शब्द एकमेकांना बदलून वापरण्यात येत आहे. शेवटच्या दिवसात सैतानाकडे त्याचे एक चिन्ह असेल, पण सब्बात दिवस देवाच्या विश्वासू लोकांसाठी देवाचे चिन्ह आहे, ज्यांचे संरक्षण केले जाईल आणि अनंत काळाचे जीवन त्यांना मिळेल. तर चला आतापर्यंत जे शिकलो त्याला बघूया. 1. श्वापताचे चिन्ह श्वापताच्या शक्तीमधून येईल, ज्याला आपण पोपशाही म्हणून ओळखले आहे. 2. श्वापदाचे चिन्ह उपासनेभोवती केंद्रित असेल, विशेषतः देवाच्या आज्ञाचे पालन केल्याबद्दल. आपण याची खात्री बाळगू शकतो याचे कारण म्हणजे प्रकटीकरण 14 मध्ये श्वापदाच्या चिन्हाबद्दल चेतावणीनंतर वचन घोषित करते की येथे पवित्र जणांची सहनशीलता आहे. येथे ते लोक आहेत जे देवाची आज्ञा पाळतात आणि येशूवर विश्वास ठेवतात.
होय, जे श्वापदाची उपासना करतात आणि त्याचे चिन्ह धारण करतात, त्यांच्या उलट जे येशूवर विश्वास ठेवतात आणि त्याच्या आज्ञेचे पालन करतात. आणि नंतर आहे 3. श्वापदाचे चिन्ह देवाच्या शिक्क्याला पर्याय किंवा बनावट असे असेल. जो आपण शिकलो तो आहे शब्बात. आता ही वेळ आहे मित्रांनो, ज्या क्षणाची आपण वाट पाहत होतो. श्वापदाचे चिन्ह काय आहे हे बघूया. आपल्यासाठी या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी आपण स्वतः श्वापद शक्तीला म्हणजे पोपशाहीला परवानगी देऊया. मंडळी, बायबलच्या वर आहे आणि शनिवार ते रविवार हा शब्बात पाळण्याचे हस्तांतरण त्या वस्तुस्थितीचा सकारात्मक पुरावा आहे. शब्बाताला बदलण्याविषयी बोलताना पोपशाही अगदी उघडपणे म्हणते, ही कृती तिच्या धार्मिक बाबींमध्ये मंडळीच्या सभ्यतापूर्ण सामर्थ्य आणि अधिकाराची एक खूण आहे. रविवारची पवित्रता हे त्या श्वापदाचे चिन्ह आहे. शब्बाताचा कथित बदल हे श्वापदाच्या कथित शक्ती आणि अधिकाराचे चिन्ह किंवा खूण आहे. आता स्पष्ट होऊया. बरेच प्रामाणिक आणि प्रेमळ ख्रिस्तीजन रविवारी उपासना करतात किंवा त्याला पवित्र दिवस मानतात. आम्ही कोणाच्याही अंतःकरणाचा न्याय करत नाही. आम्ही जे जाणून घेतलं आहे किंवा जाणण्याची संधी मिळाली आहे त्यासाठी देव आम्हाला जबाबदार ठरवतो. परंतु जेव्हा देव आम्हावर सत्य प्रगट करतो तर त्याच्या पाळण्याची जबाबदारी आमची असते आणि ते आमच्या आशीर्वादासाठी असेल. हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की सध्या कोणावरही श्वापदाचे चिन्ह नाही. काही क्षणातच आपण जाणून घेऊ की हे कोणत्या वेळेस घडणार आहे. मित्रांनो, आठवड्यातील केवळ एकच दिवस पवित्र आहे आणि तो 7व्या दिवसाचा सब्बात आहे, जो शुक्रवारी सूर्यास्तापासून शनिवारी सूर्यास्तापर्यंत राहतो. आणि 7व्या दिवशी देवाने त्याने केलेले काम संपविले आणि 7व्या दिवशी त्याने केलेल्या सर्व कामातून त्याने विश्रांती घेतली. मग देवाने 7व्या दिवसात आशीर्वाद दिला आणि तो पवित्र केला, कारण त्यामध्ये देवाने निर्माण केलेल्या आणि बनविलेल्या त्या सर्व कार्यातून विश्रांती घेतली. लक्षात घ्या, देवाने 7व्या दिवशी नव्हे तर 7व्या दिवसाला आशीर्वाद दिले आहे. विशेषतः त्याने त्या दिवशी आशीर्वाद दिला ज्यामध्ये त्याने या जगाची निर्मिती समाप्त केली. केवळ देवच दिवसाला पवित्र ठरवू शकतो आणि दुसरा दिवस निवडण्याचा अधिकार आम्हाला नाही आहे. शनिवार ऐवजी रविवार बदलून पोपशाहीने शब्बात म्हणजे देवाच्या शिक्क्यासाठी थेट एक बनावट तयार केली आहे. बायबलमध्ये जसं सांगण्यात आलं आहे त्यांनी ते शोधले आहे काळ आणि कायदा बदलण्यासाठी, आणि असे करताना बायबलच्या वर आणि स्वतः देवाच्याही वर असल्याचा दावा करत आहे. पण बायबलऐवजी मानवनिर्मित विश्वास शिकल्याबद्दल परमेश्वर काय बोलतो? आणि ते व्यर्थ माझी उपासना करतात, माणसाच्या आज्ञा शिकवणीप्रमाणे शिकवतात. तर एखाद्याला श्वापदाचे चिन्ह किंवा देवाचा शिक्का कसा प्राप्त होतो? प्रकटीकरण 13च्या श्वापदाबद्दल बोलताना पोपशाहीबद्दल बायबल म्हणते, तो सर्वांना, लहान आणि मोठा, श्रीमंत आणि गरीब, स्वतंत्र आणि गुलाम, त्यांच्या उजव्या हातावर आणि कपाळावर चिन्ह मिळवून देईल. तो त्यांच्यावर आपले चिन्ह लावणार. आम्हाला माहित आहे की प्रकटीकरणाची पुस्तक प्रतीकांनी भरली आहे. तर कपाळावर खूण प्राप्त करण्याचा अर्थ काय आहे? त्या दिवसानंतर मी त्यांच्याशी करार करणार असं परमेश्वर म्हणतो. मी माझे नियम त्यांच्या अंतःकरणात घालेल आणि त्यांच्या मनात मी ते लिहिणार असं देवाने म्हटलं आहे. लक्षात घ्या, देवाने त्याचे वचन आपल्या मनावर लिहिण्याचे वचन दिले आहे. आणि हे फ्रंटल लोब आहे किंवा कपाळ आहे जिथे आपण आपले नैतिक निर्णय घेतो. बायबल प्रगट करते की कपाळ हे आमच्या निर्णयाचे प्रतीक आहे. हे आमचे निर्णय दाखवतात. देवाचा शिक्का आणि विश्रांतीबद्दल बोलताना चौथी आज्ञा घोषित करते की शब्बात दिवस पवित्र पाळण्याविषयी लक्षात ठेवा. आणि आपण कुठे लक्षात ठेवतो? आपल्या मनात, आपल्या कपाळामध्ये. देवाचा शिक्का स्वीकारणे म्हणजे देवाच्या घरात शब्बाताचे पालन करण्याचा निर्णय घेणे हेच आहे. निर्माणकर्ता म्हणून त्याची उपासना करणे. या उलट श्वापदाचे चिन्ह कपाळावर किंवा हातावर प्राप्त केले जाऊ शकते. याचा अर्थ आहे, बघा याचा अर्थ काय आहे? पुन्हा कपाळ असे आहे जिथे आपण आपले नैतिक निर्णय घेतो. हे तुमच्या हातावर बांधलेल्या दोऱ्यासारखा होईल आणि तुमच्या डोळ्याच्या दरम्यान चिन्ह असा होईल, जेणेकरून परमेश्वराचा निर्णय तुमच्या मुखात असेल. इतरत्र रविवार दाखवणारे बायबल संबंधी पुरावे असूनही जर कोणी खोट्या शब्दावर विश्वास ठेवणार, त्याच्या कपाळावर चिन्ह प्राप्त होईल. त्याची फसवणूक झाली आहे. हाताचे काय? बायबल प्रगट करते की हात हे काम किंवा कृतीचे प्रतीक आहे. तुझ्या हाताला जे काही करायचे आहे ते तुझ्या पूर्ण सामर्थ्यानिशी कर. ज्यांनी गर्दीचे अनुसरण करण्याचा निर्णय घेतला आणि छळ टाळण्यासाठी रविवार पवित्र मानला, त्यांच्या हातावर श्वापदाचे चिन्ह प्राप्त होईल. हा गट
खोट्या शब्दावर विश्वास ठेवण्यामध्ये फसलेला नाही, परंतु त्यांची कृती त्या श्वापदाच्या अधिकाराला अधीनता दर्शवेल. म्हणून आम्ही खात्री बाळगू शकतो की श्वापदाचे चिन्ह हे भौतिक चिन्ह नाही. लक्षात ठेवा, तारणाची योजना आणि बरे आणि वाईट यांच्यातील संपूर्ण मोठा मतभेद नेहमीच आपल्या स्वतंत्र इच्छेवर आधारित असतो. परमेश्वर आणि त्याच्या आवश्यक गरजा स्वीकारण्याचा किंवा नाकारण्याचा आपला एक निर्णय असतो, आणि बरे आणि वाईट यांच्यातील सर्वात मोठा अतितटीचा संघर्ष याच तत्वांवर आधारित असेल, निवडीचे स्वातंत्र्य. अन्यथा असे सुचवणे केवळ बायबल आधारित किंवा अगदी रास्त नाहीत. विचार करा, जर श्वापदाचे चिन्ह एक भौतिक चिन्ह असेल, जसे की बारकोड, टॅटू किंवा इतर गोष्टी, तर जर प्रामाणिक ख्रिस्ती व्यक्तीने देवाचे अनुकरण करण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्या विश्वासासाठी मरण्याचा निर्णय घेतला आहे, त्यांचे पालन करणे न निवडता देखील त्यांना औषध दिले जाऊ शकते आणि बेशुद्ध असताना त्यांना हे चिन्ह देऊ जाऊ शकते. प्रकटीकरणाच्या संपूर्ण पुस्तकात बऱ्या आणि वाईट याच्यातील लढाईचा मुख्य मुद्दा म्हणजे उपासना आणि एकतर ख्रिस्त किंवा सैतानाच्या अनुकरण करण्याचा निर्णय घेणे. श्वापदाचे चिन्ह हे आपल्या निर्णयावर आधारित असेल. लोकांना श्वापदाचे चिन्ह केव्हा प्राप्त होईल आणि ज्यांच्यावर श्वापदाचे चिन्ह किंवा नाव किंवा त्याच्या नावाची संख्या आहे, त्याच्याशिवाय कोणी खरेदी किंवा विक्री करू शकत नाही. चिन्ह नसणाऱ्यांवर आर्थिक बहिष्कार टाकला जाईल, हे या वचनातून स्पष्ट होते. त्यामुळे चिन्ह हे केवळ धार्मिक मुद्दा नसून ते राजकीय देखील असेल. रविवार हा पवित्र दिवस असा स्वीकारावा अशी सरकारची आवश्यकता असेल. श्वापदाचे चिन्ह शारीरिक चिन्ह नसल्यामुळे शेवटच्या काळात जे खरेदी विक्री करू शकत नाही, त्यांची ओळख सरकार कशी करणार? हे कायदे नेमके कसे लागू केले जातील हे बायबल स्पष्ट करत नाही, परंतु असे होऊ शकते की जे चिन्ह नकारतील त्यांचे बँक खाते गोठवली जातील. हे शक्य आहे की शेवटच्या दिवसात खरेदी आणि विक्री करणाऱ्यांना ओळखण्यासाठी मायक्रोचिप किंवा इतर काही उपकरण वापरले जाऊ शकते, पण हे उपकरण श्वापदाचे चिन्ह असणार नाही. आम्ही हे बायबलमधून बघितले आहे की चिन्ह आपल्या निर्णयाचे किंवा कृतीचे एक प्रतीक आहे. नागरी अधिकारी रविवार हा पवित्र दिवस स्वीकारून लागू करतील तेव्हा चिन्ह प्राप्त होईल. जेव्हा लोक शब्बात दिवस पवित्र ठेवण्याच्या देवाच्या आज्ञेपेक्षा या आज्ञेचे पालन करण्याकरिता प्रयत्न करतील, त्यांना श्वापदाचे चिन्ह प्राप्त होईल. पण असा रविवारचा कायदा खरंच होऊ शकतो का? हा तो आधीच आलेला आहे. सध्या 28 संयुक्त राष्ट्रांच्या अधिकृत पुस्तकांवर नवे कायदे म्हणून ओळखले जातात. वर्ल्ड पॉप्युलेशन रिव्ह्यू.com नुसार निळे कायदे हे उपासनेचा किंवा विश्रांतीचा दिवस पाळण्यासाठी धार्मिक कारणास्तव रविवार किंवा इतर विशिष्ट दिवशी काही उपक्रम प्रतिबंधित करण्यासाठी योजनाबद्ध केलेले कायदे आहेत. निळे कायदे रविवारी खरेदीवर किंवा विशिष्ट वस्तूंच्या विक्रीवर बंदी घालू शकतात. 18व्या आणि 19व्या शतकात लोकांना अनेकदा अटक करण्यात आली, दंड ठोकला गेला आणि काही वेळास रविवारी व्यवसाय करण्याबद्दल तुरुंगवास भोगला गेला. असे मानले जात होते की हे नागरिक खरोखर सब्बात मोडत होते. जशी आपली संस्कृती काही वर्षात धर्मनिरपेक्ष बनत चालली आहे, तर काही निळे कायदे रद्द करण्यात आले आहे. तरीही विविध रूपात हे आताही अस्तित्वात आहे. काही वेळा रविवारी दारू विक्रीला बंदी असते. या निळ्या कायद्यांचा अनेकदा बदलाव केला जातो, कारण त्यांना धर्मनिरपेक्ष आणि धार्मिक दोन्ही फायदे आहेत असे पाहिले जाते. मग या रविवारच्या कायद्यामध्ये काय समस्या आहे? सर्वप्रथम बायबल शिकवते की आठवड्याचा 7वा दिवस पवित्र म्हणजे शब्बात आहे आणि आठवड्याचा पहिला दिवस नाही, रविवार नाही. दुसरे म्हणजे हे रविवारचे कायदे मंडळी आणि राष्ट्र यांचे धोकादायक मिश्रण आहे. संपूर्ण इतिहासात धार्मिक बाबींवर सरकारने कायदे केले आहेत. त्यामुळे अनेकदा देवांच्या लोकांचा मोठ्या प्रमाणात रक्तपात झाला आहे. देवाचे सरकार हे निवडीच्या स्वातंत्र्यावर आधारित आहे, जबरदस्ती किंवा दबावावर नाही. म्हणूनच संयुक्त राष्ट्र अमेरिकाची स्थापना नागरी आणि धार्मिक स्वातंत्र्याच्या तत्वांवर उभारण्यात आली आणि पहिली घटना आपण निवडलेल्या परमेश्वराची उपासना करण्याचे आपले अधिकाराचे संरक्षण करते. हे रविवारचे कायदे राष्ट्रघटनेचे उल्लंघन करते आणि बायबलच्या भविष्यवाणीनुसार भविष्यात काय घडणार आहे याचा अंदाज आहे. जेव्हा मंडळी आणि राष्ट्रसंघ रविवारच्या उपासनेची जेव्हा एकत्र येतात, तेच हे श्वापदाचे चिन्ह आहे, ज्यामध्ये ती एक प्रतिमा असेल किंवा पोपशाहीने त्या श्वापदाचे भूतकाळात ज्या प्रकारे त्याच्या सिद्धांतांची अंमलबजावणी करण्यासाठी राजकीय शक्ती आणि हिंसा वापरली आहे, त्याप्रमाणे देवाच्या लोकांवर मृत्यूचा हुकूम असेल, ज्यांनी श्वापदाचे चिन्ह स्वीकार करण्यासाठी नकार दिला आहे. उपासनेचा खोटा दिवस.
श्वापदाच्या प्रतिमेने दोन्ही बोलायला हवे आणि जितके लोक त्या श्वापदाच्या प्रतिमेची पूजा करणार नाही त्यांना मारण्यात येईल. जसं आम्ही बोलत आहोत, रविवार पवित्र ठेवण्याच्या चळवळीला जगभरात महत्त्व प्राप्त होत आहे. आपल्या ताज्या पोप लिखित पत्रात लौदातो सी ऑन केअर फॉर आवर कॉमन होम यामध्ये पोप जगाला चर्चेत गुंतवून ठेवतात की आपण आपल्या ग्रहाशी कसे वागतो आणि आपण काय सुधारणा करू शकतो. मनोरंजकपणे पोप उपासनेचा एक दिवस बायबलचा शब्दात नव्हे तर आठवड्याचा पहिला दिवस रविवारचा प्रचार करण्यासाठी पोप पत्र लिहितात. पोप सांगतात की रविवार म्हणजे देवाशी, स्वतःशी, इतरांशी आणि जगाशी आपले नाते बरे करणारा दिवस असा आहे. बायबलचे विद्यार्थी हे बायबलच्या भविष्यवाणीच्या पूर्णतेत आणखी एक पाऊल म्हणून पाहतील. हवामान बदल, नैतिक घसरण किंवा आर्थिक पतन या सर्वांचा उपयोग रविवारची उपासना लागू करण्यासाठी निमित्त म्हणून केलं जाऊ शकतो. इतकेच काय, प्रोटेस्टंट मंडळीचे नेते जे एकेकाळी कॅथलिक मंडळीच्या खोट्या शिकवणीला पूर्णपणे विरोध करत होते, ते आता रोमशी एकजूट होण्यासाठी हात पुढे करत आहे. बिशप टोनी पामरचे शब्द विचारात घ्या, जे येथे इव्हँजेलिकल म्हणजे कथित प्रोटेस्टंट ख्रिस्ती जणांच्या मोठ्या समूहाला बोलत होते. जर विरोधच नाही तर प्रोटेस्टंट चर्च कसा असेल? हा प्रोटेस्ट संपला आहे. प्रोटेस्ट संपला आहे. पोपने एकतेबद्दल आपली इच्छा व्यक्त केली. याच घटनेमध्ये फोन कॉन्फरन्सच्या द्वारे इव्हँजेलिकल लीडर कॅनेथ कोपलँडने बिशप पामरला आमंत्रण दिलं होतं. हे पोपच्या एकतेबद्दल सहमती दर्शवतात. कॅथलिक आणि प्रोटेस्टंट मधील एकता आणि ख्रिस्ताच्या शरीराच्या एकतेसाठी त्याच्या शोधात आणि त्याच्या अंतःकरणात त्याच्याशी सहमत झाल्याशिवाय त्याच्यासाठी प्रार्थना कशी करावी हे आपल्याला माहीत नाही. आपण आपल्या विश्वासाच्या एकतेने एकत्रित येतो. आम्ही आपल्या विश्वासाच्या एकतेने एकत्रित येतो. हालेलुया. ही वैश्विक चळवळ केवळ भविष्यवाणीची पूर्णता आहे. ती ख्रिस्त विरोधी श्वापद शक्ती म्हणजे पोपशाहीचे अनुकरण करणाऱ्या जगाबद्दल बोलते आणि सर्व जग आश्चर्यचकित झाले आणि त्या श्वापदाच्या मागे लागले. कॅथलिक मंडळी संयुक्त राष्ट्रसंघ जगातील सर्वात प्रभावशाली शक्तीपैकी एक आहे. या वैश्विक चळवळीच्या केंद्रस्थानी आहे, जी शेवटच्या काळात एक जागतिक धर्म तयार करेल. जगातील मंडळी एकत्र येण्यासाठी सिद्धांतांमध्ये तडजोड करणे आवश्यक आहे आणि रविवारची उपासना पोपशाहीच्या अधिकाराची खूण एक मूलभूत एकीकरण करण्याचा घटक असेल. एकता ही चांगली गोष्ट आहे, परंतु सत्याच्या मोबदल्यात कधीच नाही. काही क्षणात आपण बायबलची भविष्यवाणीमधून संयुक्त राष्ट्रसंघाची भूमिका शोधून काढूया, कारण ती या श्वापदाच्या चिन्हाशी संबंधित आहे. मला समजत आहे की बायबलची ही शिकवण काही लोकांसाठी नवीन असेल. ही माझ्यासाठी पण नवीन होती. पण मित्रांनो, आज मी तुम्हाला आवाहन करतो, बायबलनुसार जा. लक्षात ठेवा, जर हे बायबलमध्ये आहे तर मला हवे आहे. जर हे बायबलमध्ये नसेल तर हे माझ्यासाठी नाही. काही जण विचार करत असतील, माझे पाळक हे आम्हाला शिकवत नाही, किंवा ते म्हणतात शब्दात पाळणे महत्त्वाचे नाही. या प्रकारचे पाळक किंवा शिकवणीबद्दल बायबल काय म्हणते? माझे लोक ज्ञानाच्या अभावामुळे नष्ट झाले आहे, कारण तुम्ही ज्ञान नाकारले आहे. मी सुद्धा तुम्हाला माझ्यासाठी याजक होण्यापासून नकारेल. तू तुझ्या देवाचा नियम विसरला आहेस, म्हणून मी सुद्धा तुझ्या मुलांना विसरेल. मित्रांनो, बायबल अशा पाळकांची निंदा करते जे देवाच्या नियमाबद्दल जाणून बुजून अनभिज्ञ आहे. बरेच मंडळीचे नेते त्यांच्या सदस्यांना शब्दात यापुढे बंधनकारक नाही असे म्हणतात. 10 पैकी 9 आज्ञा पाळण्यास प्रोत्साहित करतात, पण बायबल म्हणते, कारण जो कोणी संपूर्ण नियमशास्त्राचे पालन करतो पण एका नियमाबाबतीत चुकतो, तर तो संपूर्ण नियमशास्त्राबाबतीत दोषी आहे. जे पाळक सामान्य गोष्टी आणि पवित्र गोष्टीमधील फरक करत नाही, त्यांच्याबद्दल देवाला कसे वाटते? जसं विश्रांती दिवस. तिच्या याजकांनी माझ्या शिकवणीचा नाश केला, माझ्या पवित्र वस्तूंना अपवित्र केले आहे. ते माझ्या पवित्र गोष्टी व इतर अपवित्र गोष्टी यांच्यात फरक करीत नाही. अशुद्ध आणि शुद्ध गोष्टी सारख्याच मानतात. ते लोकांनाही याबद्दल शिकवण देत नाही. माझ्या विश्रांतीच्या खास दिवसाचा मान राखीत नाही. त्यांनी माझे पावित्र्य नष्ट केले. जवळजवळ सर्व प्रोटेस्टंट मंडळीने उघडपणे कबूल केले आहे की रविवार पवित्र ठेवण्यासाठी बायबलमध्ये कोणताही आधार नाही. तरी ते त्याचे समर्थन करतात आणि बायबलचा खरा सब्बात दिवस शिकवण्याकडे दुर्लक्ष करतात. आपण कसा प्रतिसाद द्यावा? आपल्याला माणसापेक्षा देवाची आज्ञा पाळली पाहिजे. आम्ही मंडळीच्या
जातीच्या नेत्यांच्या अंतःकरणाला ओळखू शकत नाही, तरी देवाला प्रथम स्थान दिले पाहिजे आणि त्याने प्रकट केलेल्या प्रकाशाचे अनुसरण करावे. जेव्हा आम्हाला सत्य माहीत असते तेव्हा त्याचे पालन करण्याची जबाबदारी आमची असते. ज्याला बरी करणे माहीत आहे आणि तरीही ते तो करत नाही, त्यासाठी ते पाप आहे. खरं तर कॅथलिक मंडळी प्रोटेस्टंट मंडळीला हे धक्कादायक आवाहन देत आहे, ज्यासाठी त्यांच्याकडे बायबल संबंधी कोणतेही उत्तर नाही. तुम्ही मला सांगणार, शनिवार यहुदियांचा शब्बात होता, पण ख्रिस्ती लोकांचा शब्बात बदलून रविवार करण्यात आला. बदलला, पण कोणाकडून? सर्वशक्तिमान देवाची स्पष्ट आज्ञा बदलण्याचा अधिकार कोणाला आहे? जेव्हा देवाने सांगितले तू 7वा दिवस पवित्र दिवस म्हणून पाळावा, तर असे म्हणण्याचे धाडस कोण करणार नाही? तू 7व्या दिवशी सर्व प्रकारचे सांसारिक व्यवहार करू शकशील, पण पहिल्या दिवसच्या जागी तू पवित्र दिवस पाळाव्यास हवा. हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे, ज्याचे उत्तर तुम्ही कसे देऊ शकाल हे मला माहीत नाही. तुम्ही प्रोटेस्टंट आहात आणि तुम्ही केवळ बायबल आणि बायबल अनुसार जगण्याचा दावा करता, तरी पवित्र दिवस म्हणून 7 पैकी 1 दिवस पाळणे तुम्हाला इतके महत्त्वाचे आहे. तुम्ही बायबलच्या एक साध्या अक्षराच्या विरोधात जा आणि बायबलने आज्ञा दिलेल्या त्या दिवसाच्या जागी दुसरा दिवस ठेवा, याबद्दल बायबलमध्ये आज्ञा आहे. 7वा दिवस पवित्र ठेवण्याची आज्ञा ही 10 आज्ञांपैकी एक आज्ञा आहे. तुमचा विश्वास आहे की इतर 9 अजूनही बंधनकारक आहे, तर 4थ्याला बदलण्याचा अधिकार कोणी दिला? जर तुम्ही तुमच्या स्वतःच्या तत्वांशी सुसंगत असाल, जर तुम्ही खरोखरच बायबल आणि बायबलचे पालन करत असाल, तर तुम्ही नवीन कराराचा काही भाग तयार करण्यासाठी सक्षम असाल, ज्यामध्ये ही 4थी आज्ञा स्पष्टपणे बदललेली आहे. मित्रांनो, देवाच्या नियमावर एक हल्ला, एक उल्लंघन केला गेला आहे. त्याचा पवित्र दिवस शब्बात बहुतेक ख्रिस्ती जग पायदळी तुडवत आहे. सत्य नेहमीच लोकप्रिय नसते, परंतु नोहाच्या दिवसाप्रमाणे आणि बॅबिलोनमधील दानिएलप्रमाणे आणि ख्रिस्ताचे अनुसरण करणाऱ्या काही शिष्यांप्रमाणे देवाचे जे खरे अनुयायी आहेत ते त्याने प्रगट केलेल्या सत्याचे पालन करतील, जरी ते नवीन किंवा वेगळे असेल तरीही. देव अशा लोकांना शोधत आहे जे या शेवटच्या दिवशी त्याच्यासोबत उभे राहतील. बायबल या विश्वासू गटांचे वर्णन करते. संतांचे धैर्य येथेच आहे, जे देवाची आज्ञा पाळतात आणि येशूवर विश्वास ठेवतात, आणि हे महान वचन जी 4थी आज्ञा पाळतात त्यांना दिली जाते, म्हणजे जे विश्राम दिवसाचा सब्बात दिवसाचा पालन करतात. तुम्ही देवाच्या शब्बाताच्या नियमाविरुद्ध वागून पाप करण्याचे थांबवाल आणि विशेष दिवशी स्वतःच्या खुशीकरिता काही करायचे टाळाल, तेव्हा हे घडून येईल. तुम्ही शब्बाताला आनंदाचा दिवस मानावे. परमेश्वराच्या विशेष दिवसाचा तुम्ही मान राखावा. रोज तुम्ही जे करता आणि जे बोलता ते करण्याचे व बोलण्याचे टाळून तुम्ही त्या दिवसाचा मान राखावा. मग तुम्ही परमेश्वराजवळ त्याच्या कृपेची मागणी करू शकता. परमेश्वर तुम्हाला पृथ्वीवर उच्च जागी नेईल आणि तुमचे वडील याकोब याच्या मालकीच्या सर्व गोष्टी तो तुम्हाला देईल. आशा आहे माझ्यासोबत जुळून राहणार, देवाच्या खऱ्या शब्बात दिवसाचा सन्मान करण्यासाठी आणि त्यासोबत येणारी शांती आणि आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी बनून राहा. पृथ्वीच्या इतिहासाच्या शेवटच्या दिवसात खोट्या उपासनेचा दिवस स्वीकार करण्यास नकार दिलेल्या देवाच्या लोकांवर मृत्यूचा हुकूम काढला जाईल. तेव्हा आकाशातील एक मोठी प्रतिध्वनी ऐकू येईल, जोपर्यंत आम्ही आमच्या देवाच्या सेवकांच्या कपाळावर शिक्का मारत नाही तोपर्यंत समुद्र, पृथ्वी किंवा झाडांना देखील इजा करू नका. होय, जे खरा सब्बात दिवस म्हणजे देवाचा शिक्का पाळतात त्यांचे शेवटच्या दिवसात संरक्षण केले जाईल. बॅबिलॉनच्या राज्यातील शद्रक, मेशक आणि अबेदनगो यांच्याप्रमाणे देव या महान कसोटीचा उपयोग त्यांच्या स्वभावाची चाचणी आणि पारख करण्यासाठी त्यांना स्वर्गासाठी तयार करेल. आणि त्याने त्या विश्वासू हिब्रू जणांसोबत केले तसे तो मोठ्या संकटात आपल्या बाजूने उभा असेल आणि आम्हाला सोडवेल. पण ज्यांना ही जबरखून मिळेल त्यांना सर्वकालिक जीवनापासून वंचित राहण्याची अवर्णनीय अशी पीडा सहन करावी लागेल. प्रिय मित्रांनो, तुम्ही पण अपरिमित नुकसान टाळू शकता. माझा विश्वास आहे की देवाने तुम्हाला या व्हिडिओमध्ये एका कारणासाठी आणले आहे की सत्य कळू शकेल. आता आपल्याला निवड करायची आहे. आपण माणसाची आज्ञा पाळू की देवाची आज्ञा पाळू? तुम्ही गर्दीचे अनुसरण कराल की सत्याचे अनुसरण कराल? श्वापदाचे चिन्ह तर उपासनेबद्दल आहे आणि उपासनेचा थेट आज्ञाकारितेसोबत संबंध आहे. तुम्हाला माहित नाही की ज्याच्या आज्ञा पाळण्यासाठी तुम्ही स्वतःला दास बनवता, तुम्ही त्याचे सेवक आहात ज्याचे तुम्ही पालन करता. आपल्या जीवनावर कोणाचा अधिकार आहे? आपल्या स्वतःचा, मनुष्याचा की देवाचा?
मित्रांनो, आज येशू तुम्हाला आवाहन करत आहे. जर तुम्ही माझ्यावर प्रेम करत असाल तर माझ्या आज्ञा पाळा. तुम्ही त्याचे आमंत्रण स्वीकार कराल का? अधिक माहितीसाठी श्वापताचे चिन्ह आणि इतर गंभीर अशा शेवटच्या काळाच्या विषयाबद्दल मी तुम्हाला एक महान मतभेद या जीवन बदलणाऱ्या पुस्तकाची शिफारिश करतो. आता आपण श्वापताचे चिन्ह समजले आहे. शेवटच्या दिवशी हे चिन्ह कसे दिले जातील याबद्दल आपण आता बघूया आणि बायबलच्या भविष्यवाणीतील संयुक्त अमेरिकेची भूमिका शोधूया. या व्हिडिओमध्ये बायबलच्या भविष्यवाणीमध्ये अमेरिकेचे स्पष्ट वर्णन कसे केले आहे हे आपण शिकणार आहे. आणि हे महान राष्ट्र शेवटच्या दिवसात किती धक्कादायक भूमिका बजावेल हे तुम्ही शिकाल. संयुक्त राष्ट्र अमेरिका जगासाठी प्रकाश आणि आशेचा किरण आहे. मुक्तांची भूमी आणि शूरांचे घर. असे होऊ शकेल की जगातील सर्वात शक्तिशाली आणि प्रभावशाली राष्ट्राची शेवटच्या काळातील घटनेमध्ये भूमिका असेल. चला प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये बघूया आणि बघूया अमेरिकेबद्दल बायबलच्या भविष्यवाणीमध्ये कसे स्पष्ट सांगितले आहे. आणि शेवटपर्यंत आमच्या सोबत रहा, जेथे आम्ही या राष्ट्राचे आश्चर्यकारक भविष्य जाणून घेऊ आणि तुम्ही कशा प्रकारे फसवणूक टाळू शकता. आता आम्ही प्रकटीकरण 13 मधून दुसऱ्या रहस्यमय श्वापताचा विचार करूया. शेवटच्या दिवसातील दुसरी जागतिक महासत्ता. नंतर मी एक श्वापत भूमीतून वर येताना पाहिले, ज्याला कोकऱ्यासारखी 2 शिंगे होती. ते अजगरासारखे बोलत होते. ही गूढ शक्ती कोण असू शकते? पहिल्या श्वापदाच्या बंदिवासात गेल्यानंतर हा श्वापद दिसेल याबद्दल आपण वचन 10 मध्ये बघतो. पहिले श्वापद म्हणजे पोपशाही आले, बंदिवासात कधी गेले आणि जगभर त्याचे महत्त्व आणि सामर्थ्य गमावले गेले. बायबल आम्हास सांगते त्याला 42 महिने चालू ठेवण्याचा अधिकार देण्यात आला होता. आम्हाला माहित आहे की ही कालावधी 1798 मध्ये संपली आहे, कारण पोपशाहीला एक जबर जखम झाली होती जेव्हा नेपोलियनच्या जनरल बर्तियरने पोपला बंदिवान केले होते. आणि इतिहासाचा साध्या अभ्यासावरून आम्ही खात्री बाळगू शकतो की कॅथलिक मंडळीची शक्ती आणि प्रभाव या काळात खूप कमी झाली. या काळामध्ये तर 1798च्या सुमारास कोणत्या राष्ट्राला जगभरात मान्यता मिळू लागली होती आपल्याला माहीत आहे. आता प्रगटीकरणाच्या या दुसऱ्या श्वापदाबद्दल प्रगट करण्याची वेळ आली आहे. संयुक्त राष्ट्र अमेरिका हे वर्णन स्पष्टपणे पूर्ण करते. 1776 मध्ये हे ब्रिटनपासून स्वतंत्र घोषित केले. 1787 मध्ये राजघटना लिहिली. 1779 मध्ये अधिकाराचे बिल जोडले आणि 1797 पर्यंत सर्वव्यापी जगातील महासत्ता म्हणून ओळखले गेले. केवळ USAच या बायबल संबंधी वर्णनाशी अचूकपणे जुळते. पण हे राष्ट्र पृथ्वीतून बाहेर पडेल असे सांगताना बायबलचा काय अर्थ आहे? मनोरंजकपणे पहिले श्वापद समुद्रातून उगते. बायबलच्या भविष्यवाणीत समुद्र कशाला सूचित करतो? जे पाण्याचे प्रवाह तुम्ही पाहिले, ज्यावर वेश्या बसली होती, ते म्हणजे पुष्कळ लोक, समुदाय, राष्ट्राचे व भाषा बोलणारे लोक आहे. समुद्र उच्च लोकसंख्या असलेल्या क्षेत्राबद्दल दाखवतो. जेव्हा आपण याला बायबलच्या भविष्यवाणीमध्ये बघतो तर निश्चितच पोपशाही म्हणजे पहिले श्वापद त्यावेळी जगाचे सभ्यतेचे मुख्य केंद्र असलेल्या युरोपच्या मध्यभागी उद्भवले. या उलट दुसरे श्वापद संयुक्त राष्ट्र समुद्रातून उद्भवणार नाही तर पृथ्वीतून बाहेर पडेल आणि कमी लोकसंख्या असलेल्या भागातून. USAचे परिपूर्ण वर्णन जेव्हा तो पहिल्यांदा उदयास आला. बायबलमध्ये 2 शिंग असलेल्या या कोकरूचा दृश्य श्वापदाचे देखील वर्णन केले आहे. बायबलच्या भविष्यवाणीमध्ये शिंगे हे राज्य किंवा सरकार दर्शवणारी आहे. संयुक्त राष्ट्रसंघ हे अतिशय अनोखे राष्ट्र होते जेव्हा ते पहिल्यांदा उदयास आले होते. सरकारची 2 मुख्य वैशिष्ट्ये होती ज्याला जगाने पहिले कधीच बघितले नव्हते: नागरिक आणि धार्मिक स्वातंत्र्य. म्हणूनच या दुसऱ्या श्वापदाला 2 शिंग असल्याचे वैशिष्ट्य आहे. USला राजाशिवाय सरकार आणि पोपशिवाय मंडळी म्हणून ओळखले जात होते. स्वातंत्र्याच्या या अनोख्या मिश्रणाने संयुक्त राष्ट्राला जगातील सर्वात शक्तिशाली आणि प्रभावशाली राज्य बनवण्याची अनुमती दिली आहे. मला अमेरिकन असण्याचा अभिमान आहे. मला विश्वास आहे की राज्यघटनेच्या निर्मितीमध्ये आणि त्याद्वारे प्रदान केलेल्या सुंदर स्वातंत्र्यामध्ये देवाचे नेतृत्व होते. मित्रांनो, मला प्रामाणिकपणे सांगायचे आहे, बायबलमध्ये अमेरिकाबद्दल केवळ एवढेच सांगितले गेले नाही. पुढील माहिती धक्कादायक किंवा अधिक आश्चर्यजनक असेल.
पण लक्षात ठेवा, जर हे बायबलमध्ये आहे तर आम्हाला हवे आहे, जर हे बायबलमध्ये नसेल तर आमच्यासाठी नाही. संयुक्त राष्ट्र अमेरिका या दुसऱ्या श्वापदाबद्दल आम्ही पुढील वाचन करूया. त्याला कोकऱ्यासारखी 2 शिंगे होती आणि तो एखाद्या प्रचंड सर्पासारखा बोलत होता. याचा अर्थ काय आहे? सर्पासारखा बोलला. संयुक्त राष्ट्र एखाद्या सर्पासारखे कसे बोलू शकते? आपण जाणतो प्रचंड सर्प सैतानाशिवाय कोणालाच दर्शवत नाही. शैतान अनेकदा अनुयायी मिळण्यासाठी शक्ती आणि धमकीचा वापर करतो, जे परमेश्वराच्या विरुद्ध आहे, ज्याने आम्हाला स्वतंत्र इच्छा दिली आणि कधी जबरदस्ती करत नाही. हे वचन आम्हाला दाखवते की संयुक्त राष्ट्र स्वतःला एका स्वातंत्र्यप्रिय राष्ट्रापासून की एका अशा राष्ट्रामध्ये बदल करेल जे जबरदस्ती कायदे लागू करणार. तर हे कसे दिसेल? विशेषतः US सर्पासारखा कसे बोलेल? US हे 4 विशिष्ट प्रकारे करेल. नंबर 1, USA पहिल्या श्वापदाप्रमाणे शक्ती आणि अधिकार वापरेल आणि तो पहिल्या प्राण्याचा सर्व अधिकार वापरतो. पोपशाही रोम या पहिल्या श्वापदाप्रमाणे संयुक्त राष्ट्र आपल्या मागण्या लागू करण्यासाठी शक्ती आणि अधिकार वापरेल. नंबर 2, USA जगाला पहिल्या श्वापदाची म्हणजे पोपची उपासना करण्याकरिता प्रवृत्त करेल. पृथ्वी आणि तिच्यात राहणाऱ्यांना पहिल्या प्राण्याची उपासना करण्यास प्रवृत्त करेल, ज्याची जबर जखम बरी झाली होती. आपण इथे पाहू शकतो की मुख्य समस्या या ग्रहावरील एक अंतिम कसोटी उपासनेसंबंधी असेल. ती एक धार्मिक समस्या असेल. प्रत्येकाला एक निर्णय घ्यावा लागेल की ख्रिस्ताचे अनुसरण करणार किंवा ख्रिस्त विरोधीचे अनुसरण करणार, ज्याला बायबल पोपशाही म्हणून ओळखते. एक जागतिक धर्म प्रस्थापित करण्यासाठी कॅथलिक मंडळीसह ऐक्याला प्रोत्साहन देण्याचे कायदे तयार केले जातील. खऱ्या ख्रिस्ती जणांना त्रासदायक आणि देवाच्या आज्ञेत तडजोड न केल्याबद्दल देशभक्त नाही म्हणून घिणवले जाईल. बायबलची भविष्यवाणी या प्रकारे घडण्याची शक्यता नाही असे वाटत असेल तरीही देवाचे वचन कधी अपयशी ठरत नाही याबद्दल 100% खात्री बाळगू शकता. भूतकाळातील बायबलच्या सर्व भविष्यवाणी 100% अचूकपणे पूर्ण झाल्या आहेत. यात पोपशाहीचा उदय पण आहे, शब्बात दिवसात बदल आणि दानियल 2चा समावेश आहे, ज्यांनी 2500 वर्षापूर्वी 4 जागतिक राज्याचा उदय आणि पतनाबद्दल सांगितले होते. फक्त देवालाच भविष्य माहीत आहे आणि तो आपणास सांगतो. मी तुम्हाला हे घडण्यापूर्वीच सांगितले आहे, यासाठी की जेव्हा हे घडेल तेव्हा तुम्ही विश्वास धरावा. नंबर 3, USA पहिल्या श्वापदाची म्हणजे पोपशाहीची प्रतिमा तयार करेल. पृथ्वीवर राहणाऱ्यांना तलवारीने जखमी झालेल्या आणि जिवंत राहिलेल्या त्या श्वापदाची प्रतिमा तयार करण्यास सांगणे. अमेरिका या श्वापदाची प्रतिमा कशी बनवेल? ही प्रतिमा काय असेल हे समजून घेण्यासाठी आपण प्रथम पहिल्या श्वापदाच्या इतिहासाचे म्हणजे कॅथलिक मंडळी राष्ट्रसंघाचे पुनरावलोकन केले पाहिजे. मध्ययुगात कॅथलिक मंडळी युरोपाच्या राजकीय शक्तीसोबत सैन्यात सामील झाली आणि अखेरीस त्यांचे धार्मिक कायदे लागू करण्यासाठी त्यांवर नियंत्रण ठेवले गेले. आणि हेच पुन्हा होईल. अमेरिकेतील पतन पावलेली प्रोटेस्टंट मंडळी उपासनेचा कायदा लागू करण्यासाठी सरकारच्या शक्तीचा वापर करतील. त्याचे उद्देश साध्य करण्यासाठी मंडळीची सरकारची एकजूट ही या श्वापदाची प्रतिमा असेल. उपासनेची अंमलबजावणी करणे, कायदे करणे हे केवळ देवाच्या सरकारच्या विरोधातच नाही, जो स्वतंत्र इच्छा देतो, परंतु आपल्या मौल्यवान संविधानाला पायदळी तुडवले आहे, जे आमच्या महान राष्ट्राच्या स्तंभापैकी एक असलेल्या धर्मस्वातंत्र्याचे वचन देते. नंबर 4, USA एक मृत्यूचे फरमान काढेल. दुसऱ्या प्राण्याला पहिल्या प्राण्याच्या मूर्तीला जीवन देण्यासाठी शक्ती देण्यात आली. मग ती मूर्ती बोलेल. जे लोक त्याची भक्ती करीत नाही त्यांना ठार मारण्याची आज्ञा देईल. या धार्मिक कायद्याला बळ देण्यासाठी संयुक्त संघाची महान शक्ती आणि प्रभाव वापरला जाईल, ज्याबद्दल आपण एका क्षणातच शिकतो. त्याद्वारे मंडळी पवित्र आत्म्याच्या निर्दोष शक्तीऐवजी पोलीस कर्मचाऱ्यांच्या सामर्थ्याने तिच्या उपासनेचे स्वरूप लागू करेल आणि शेवटी पालन न केल्याबद्दल मृत्यूदंड देईल, म्हणजे त्या लोकांना ठार मारले जाईल. मग हा धार्मिक कायदा काय असेल? लोकांना काय करावे लागेल? तो सर्वांना, लहान आणि मोठा, श्रीमंत आणि गरीब, स्वतंत्र आणि गुलाम, त्यांच्या उजव्या हातावर किंवा कपाळावर चिन्ह मिळवून देतो. हे त्या श्वापदाचे चिन्ह असेल जे शेवटच्या दिवसात या मंडळी राष्ट्रसंघ द्वारे लागू केले जाईल. या चिन्हाविषयी परमेश्वर आम्हाला सर्व मानवी इतिहासातील सर्वात तातडीचा इशारा देतो. जर कोणी पशु व त्याच्या प्रतिमेची पूजा करतो आणि त्याच्या कपाळावर किंवा हातावर त्याची खूण ठेवतो, तर तो स्वतः देवाच्या क्रोधाचा द्राक्षरस पिईल. एक जलद पुनरावलोकन म्हणून आपल्याला माहित आहे की हे चिन्ह देवाच्या शिक्क्याची थेट एक बनावट आहे, ज्याचे बायबल वर्णन करते.
माझे विश्राम दिवस पवित्र करा आणि हे माझ्या आणि तुमच्यामध्ये एक चिन्ह असेल, जेणेकरून तुम्हाला कळेल की मीच तुमचा देव परमेश्वर आहे. विश्रांती दिवस देवाची चौथी आज्ञा आहे आणि ही एक अशी आज्ञा आहे जी परमेश्वराला आपल्या निर्माणकर्ता म्हणून ओळखते. यहुदी वंश अस्तित्वात येण्यापूर्वीच सर्व मानवजातीसाठी निर्मितीच्या वेळी त्याची स्थापना करण्यात आली होती. मग देवाने 7व्या दिवसाला आशीर्वाद दिला आणि तो पवित्र केला, कारण त्यामध्ये देवाने निर्माण केलेल्या आणि बनवलेल्या सर्व कामांपासून विश्रांती घेतली. बायबलने असेही भाकीत केले आहे की ख्रिस्त विरोधी शक्ती, जी आपल्याला माहीत आहे की कॅथलिक मंडळी संयुक्त राष्ट्रसंघ विश्रांती दिवस बदलण्याचा प्रयत्न करेल आणि वेळ आणि कायदा बदलण्याचा प्रयत्न करेल. शब्बात हा वेळेचा समावेश असलेला देवाचा एकमेव असा नियम आहे. याला इसवी सन 336 मध्ये लौदिसियाच्या काउन्सिलमध्ये कॅथलिक मंडळीने शनिवारहून रविवार केला. अर्थात देवाच्या 10 आज्ञाला बदलण्याचा अधिकार कोणालाही नाही, जो तो आपल्या स्वतःच्या ओठांनी बोलला आहे. माझा करार मी मोडणार नाही किंवा माझ्या ओठातून निघालेला शब्द मी बदलणार नाही. शब्बात दिवस बदलण्याचा हा प्रयत्न इतिहासात स्पष्टपणे नोंदला आहे आणि कॅथलिक मंडळी त्यांच्या स्वतःच्या प्रश्नामधील ईश्वरनिंदीय कृत्याला उघडपणे कबूल करते. प्रश्न: शब्बात दिवस कोणता आहे? उत्तर: शनिवार हा शब्बात दिवस आहे. प्रश्न: आपण शनिवारऐवजी रविवार का पाळतो? उत्तर: आम्ही शनिवारऐवजी रविवार पाळतो कारण कॅथलिक मंडळीने लौदिकियाच्या काउन्सिलमध्ये शनिवार ते रविवारपर्यंत एक पवित्र समारोह हस्तांतरित केला होता. कॅथलिक मंडळी त्यांच्या अधिकाराचे चिन्ह म्हणून या बदलाचा अभिमान बाळगतो. ही कृत्य तिच्या धार्मिक बाबींमध्ये मंडळीच्या धर्मगुरूचे सामर्थ्य आणि अधिकारची खूण आहे. शब्बातावर रविवारचा सन्मान करणे हेच श्वापदाचे चिन्ह आहे. हे करताना लोक मनुष्याच्या शिकवणींना देवाच्या शिकवणीपेक्षा वर ठेवण्याचा निर्णय घेतील. श्वापदाचे चिन्ह सध्या कोणाकडे नाही. तो शेवटच्या दिवशी प्राप्त होईल, जेव्हा रविवार पाळणे कायद्याने लागू केले जाईल. मृत्यूच्या आदेशापूर्वी रविवार हा कायदा लागू करण्यासाठी आर्थिक बहिष्काराचा वापर केला जाईल आणि ज्यांच्यावर चिन्ह किंवा प्राण्याचे नाव किंवा त्याच्या नावाची संख्या आहे, त्यांच्याशिवाय कोणीही खरेदी किंवा विक्री करू शकत नाही. पण फसवले जाऊ नका. श्वापदाचे चिन्ह हे कोणतेही शारीरिक चिन्ह नाही, जसे की बारकोड, टॅटू किंवा मायक्रोचिप सारखे. बायबल अगदी स्पष्ट आहे, हे चिन्ह आपल्या निर्णयावर आधारित असेल. ज्या प्रकारे देवाने संपूर्ण इतिहासात लोकांचा न्याय म्हणजे त्यांच्या निर्णयांचा केला आहे, तर हे चिन्ह कसे प्राप्त होणार? जो कोणी पशु आणि त्याच्या प्रतिमेची पूजा करतो आणि त्याच्या कपाळावर आणि त्याच्या हातावर त्याचे चिन्ह प्राप्त करतो. प्रकटीकरणाची पुस्तक प्रतिकारात्मकताने भरलेली आहे. आपण बायबलला स्वतःचाच अर्थ लावण्याची अनुमती दिली पाहिजे. कपाळ असे आहे जिथे आपण नैतिक निर्णय घेतो. ते तुमच्या हातावर बांधलेल्या दोऱ्यासारखा होईल आणि तुमच्या डोळ्याच्या दरम्यान चिन्ह असा होईल, जेणेकरून देवाचा नियम तुमच्या मुखात असेल. हे चिन्ह कपाळावर घेतले जाईल. जर कोणी खोट्या शब्बातावर रविवारवर विश्वास ठेवतो, बायबलमध्ये दिलेल्या या सर्व पुराव्यांशिवाय त्यांची फसवणूक झाली आहे. हात हे कामाचे किंवा कृतीचे प्रतीक आहे. तुमच्या हाताला जे काही करायचे आहे ते तुझ्या पूर्ण सामर्थ्यानिशी कर. ज्यांनी गर्दीचे अनुसरण करण्याचा निर्णय घेतला आणि छळ टाळण्यासाठी रविवार पवित्र मानला, त्यांच्या हातावर श्वापदाचे चिन्ह प्राप्त होईल. हा गट खोट्या शब्बातावर विश्वास ठेवण्यामध्ये फसलेला नाही, पण त्यांची कृत्ये त्या श्वापदाच्या अधिकाराला अधीनता दर्शवेल. पुन्हा एकदा श्वापदाचे चिन्ह आपल्या निर्णयावर आधारित असेल. मंडळी आणि राष्ट्रसंघ वेगळ्या करण्याच्या तत्वावर स्थापित झालेले संयुक्त राष्ट्र या देशानेही असा कायदा लागू करण्याची शक्य आहे का? मित्रांनो, हे यापूर्वी भूतकाळात घडले आहे. तुमच्यापैकी अनेकांना रविवारचे निळे कायदे म्हणून ओळखले जाणारे कायदे आठवत असेल. अनेकदा रविवारी दारू किंवा इतर वस्तूची विक्री रोखण्यासाठी हे असे कायदे आहेत ज्यांचे धर्मनिरपेक्ष आणि धार्मिक दोन्ही फायदे आहेत. यापैकी अनेक कायदे सध्या लागू केले जात नाही, तरी आपल्या सरकारने धर्माची अंमलबजावणी करण्यासाठी कायदे तयार करण्याचे उदाहरण आधीच ठेवले आहे. हे निळे कायदे न केवळ उपासण्याच्या बनावट दिवसाचे संरक्षण करत नाही, पण हे पहिल्या दुरुस्तीचे उल्लंघन करणारे आहेत आणि परमेश्वराच्या नीतीच्या स्वातंत्र्याच्या तत्वांच्या विरुद्ध आहे. आम्ही इतिहासमध्ये बघितलं आहे, जेव्हा सरकार धर्माशी एकरूप होते तेव्हा अनेकदा सामूहिक छळ आणि रक्तपात घडतो. पण पोपशाही आणि संयुक्त राष्ट्रामध्ये खरोखर शेवटच्या काळातील महासत्ता युती तयार करण्याची शक्ती आणि प्रभाव आहे का? यात शंका नाही. पोपशाही जगभरात प्रतिष्ठेचे आणि कौतुकाच्या पातळीवर पोहोचली आहे. श्वापदाला श्रद्धांजली वाहण्यासाठी जगातील राष्ट्रपती
आणि मान्यवरांचा कळप येतो. प्रकटी 13:3ची बायबलची भविष्यवाणी खरोखर आमच्या डोळ्यापुढे पूर्ण होत आहे. त्याची जबर जखम बरी झाली आणि सर्व जग आश्चर्यचकित झाले आणि त्या श्वाबदाच्या मागे लागले. इतकेच काय, पोपने स्पष्ट केले आहे की त्यांना मंडळीमधील विभाजनाबद्दल कसे वाटते आणि त्यांची एकतेची इच्छा आहे. मंडळीमधील विभाजने ही नैसर्गिक नाईलाजाची अशी गोष्ट मानणे अस्वीकरणीय आहे, कारण विभाजनामुळे ख्रिस्ताच्या शरीरावर जखमा होतात आणि जगासमोर त्याला द्यायला आपल्याला बोलवण्याची अशी साक्ष बिघडते. समस्या अशी आहे की पोप खोट्या ऐक्याला चालना देत आहे, जे सत्यावर आधारित नाही. संयुक्त राष्ट्रसंघावर एक प्रबळ जागतिक महासत्ता म्हणून कोणीही त्याच्या प्रतिष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणार नाही, जो मार्शल लॉ लागू करण्यासाठी पूर्णपणे सक्षम आहे, मार्शल लॉ आणण्यासाठी सक्षम आहे. विशेषतः जर पोपशाहीचा प्रभाव आणि त्याच्याशी एकजूट झालेल्या पतित प्रोटेस्टंट मंडळीच्या प्रभावाने एकत्रित केले तर हा रविवारचा कायदा कसा येणार आणि त्याची अंमलबजावणी कशी होणार? बायबल स्पष्टपणे सांगते की हे घडेल, पण हे आपल्याला विशिष्ट तपशील प्रदान करत नाही. जसे आपण टेक्नॉलॉजीच्या वाढीच्या आणि आपल्या सभोवतालच्या जागतिक घटना विचार करून तेथे अनेक संभाव्य परिस्थिती आहे. कदाचित जगातील महामारी, आर्थिक आपट, दहशतवाद हल्ला, न्यूक्लिअर धमक्या किंवा एकंदरीत नैतिक घसरणीमुळे आपल्या देशात हा कायदा लागू होईल. हा कायदा लागू होऊ शकतो, जो आपल्याला आपल्या परमेश्वराकडे परत आणेल. सरकारचे आदेशांचे पालन न करणाऱ्यांना ओळखण्यासाठी फोकल विरिट समाज, मायक्रोचिप किंवा इतर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सहजपणे केला जाऊ शकतो. पण मी पुन्हा एकदा सांगतो, या वस्तू श्वापदाचे चिन्ह नसतील. देवाचा शिक्का किंवा श्वापदाचे चिन्ह प्राप्त करणे हे देवाच्या शब्बात दिवसाचा सन्मान करणे किंवा त्याला नाकारणे या निर्णयावर आधारित असेल. हे कसे शक्य आहे की ख्रिस्ती लोक शेवटच्या दिवसात फसवणुकीला बळी पडतील? बायबल प्रगट करते, कारण खोटे ख्रिस्त आणि खोटे संदेष्टे उठतील. देवाच्या निवडलेल्या लोकांना ते चिन्ह दाखवतील आणि निवडलेल्यांनाही फसवण्याचा प्रयत्न करतील. देवाच्या निवडलेल्या लोकांना फसवण्यासाठी शैतान चमत्कारांचा वापर करेल. बायबल यांच्याविषयी काय म्हणते हे आपण आता बघूया. तो महान चिन्ह करतो, म्हणून तो स्वर्गातून पृथ्वीवर माणसाच्या दृष्टीने अग्नी उतरवतो आणि पशुच्या दृष्टीने त्याला जी चिन्हे दाखवण्यात आली होती त्याद्वारे तो पृथ्वीवर राहणाऱ्यांना फसवतो. आपण बघू शकतो, खोट्या जीवनाचे समर्थन करण्यासाठी आणि उपासनेचा बनावट दिवस पाळण्यासाठी जगावर दबाव आणण्यासाठी हे चमत्कार पुरावे म्हणून वापरले जातील. लोक समुदायांना फसवण्यासाठी सैतान कोणते चमत्कार करेल? कारण ही दुष्ट आत्मे सैतानाची आत्मे आहे. हे सगळ्या जगातील राजांकडे जातात व त्यांना सर्व सामर्थ्य देवाचे महान दिवसाच्या लढाईसाठी एकत्र जमवतात. दुष्टात्मे यावेळेस तापलेल्या खेळपट्टीच्या ठिकाणी काम करतील. सैतान आणि त्याच्या पतन पावलेल्या दूतांमध्ये जे ते नाहीत असे दाखवण्याची सुद्धा क्षमता आहे. आणि आश्चर्य नाही, कारण सैतान स्वतःला एका प्रकाशाच्या देवदूतात रूपांतरित करतो. शेवटच्या दिवसात सैतान वापरेल अशी प्रमुख फसवणीपैकी एक म्हणजे अध्यात्मवादाची शिकवण, जी असे दावा करते की मानव प्राण मृत्यूनंतरही अस्तित्वात राहतो. पण हा अध्यात्मवाद सैतानाचा एक खोटेपणा आहे. याला पवित्र शास्त्राच्या वचनाचा आधार नाही. बायबल शिकवते की मेलेले खरोखरच मेले आहे आणि जेव्हा येशू परत येईल तो त्यांचे पुनरुत्थान करेल. त्यावेळेस नीतिमान मृतांना अनंत काळाचे जीवन दिले जाईल. पण ज्यांनी विश्वास केला नाही ते परिचित आत्म्यांच्या फसवणुकीला बळी पडतील, जे मृत झालेल्या लोकांसारखे दुरात्मे आहेत. सैतानी प्राणी हे कुटुंबातील प्रिय सदस्य आणि मरण पावलेल्या आदरणीय मंडळीचे नेते म्हणून दिसून येतील. ते देवाकडून संदेश आणण्याचा दावा करतील. विश्रांती दिवस पवित्र ठेवण्याची देवाची आज्ञा त्यांना बंधनकारक नाही आणि त्याच्याऐवजी आम्हाला रविवार दिवस पाळायला पाहिजे. अखेर देवाच्या लोकांना फसवण्याचा आणि त्यांचा नाश करण्याचा शेवटच्या प्रयत्नात सैतान सर्व खांबे काढून घेईल आणि त्याच्या फसवणुकीच्या कृतीत स्वतः येशूच्या रूपात देखील एक दुष्ट खोटारडा दिसून येईल. बायबल आम्हाला चेतावणी देते. त्यावेळी जर एखाद्याने तुम्हास म्हटले, पहा ख्रिस्त इथे आहे किंवा तो तेथे आहे, तर त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. कारण खोटे ख्रिस्त आणि खोटे संदेष्टे उठतील आणि मोठे चिन्ह व चमत्कार दाखवतील. तर तुम्ही आणि मी या महान फसवणुकीपासून कसे टाळू शकतो? सर्वप्रथम मित्रांनो, आपण आपले बायबल जाणून घेतले पाहिजे. तुम्ही शिकवणीप्रमाणे वागा व कराराचे पालन करा. तुम्ही या आज्ञेचे पालन केले नाही तर तुम्ही चुकीच्या आज्ञेचे पालन करणार, कारण त्यामध्ये प्रकाश नाही म्हणून असे आहे. बायबलनुसार सगळं जाणून घ्या. जर हे बायबलमध्ये आहे तर आम्हाला हवे आहे.
जर हे बायबलमध्ये नाही तर हे आमच्यासाठी नाही आहे. शेवटच्या दिवसात देवाच्या लोकांना कळेल की येशू त्याच्या दुसऱ्या येण्याने या पृथ्वीला स्पर्श करणार नाही, पण तो आपल्याला ढगांवर भेटेल. शेवटच्या दिवसात देवाच्या लोकांना कळेल की देवाच्या 10 आज्ञा नियम आहेत, यांना कधी बदलू शकत नाही. दुसरे म्हणजे शेवटच्या दिवसात संरक्षित होण्यासाठी आम्हाला देवाच्या सर्व आज्ञेचे पालन केले पाहिजे, ज्याच्यात शब्बात दिवस पण आहे. शेवटच्या दिवसातील देवाच्या लोकांचे स्पष्ट वर्णन प्रकटीकरण 14:12 मध्ये दिले आहे. येथे संत जणांचे धैर्य आहे. येथे ते लोक आहेत जे देवाच्या आज्ञा पाळतात आणि येशूवर विश्वास ठेवतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे शेवटच्या दिवसात संरक्षित होण्यासाठी आपण येशूशी जुडले राहणे आवश्यक आहे. दररोज त्याच्यावर अधिक प्रेम करणे आणि विश्वास ठेवणे शिकले पाहिजे. मी द्राक्षवेल आहे, तुम्ही फाटे आहात. जो कोणी माझ्यामध्ये राहतो आणि मी त्यांच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो. माझ्याशिवाय तुम्ही काहीच करू शकत नाही. जसजसे आपण प्रार्थना करतो, आपली बायबल वाचतो आणि देवाच्या सत्याचे पालन करतो आणि ते इतरांशी वाटतो, तेव्हा आपण ख्रिस्तासोबतचे आपले नाते घट्ट करू शकतो. हा अनंत जीवनाचा मार्ग आहे. जेव्हा सैतान आणि त्याचे दुरात्मे लोकांना फसवण्यासाठी अथक परिश्रम करत आहे, तर देव आणि त्याची स्वर्गाचे सैन्य ते शक्य तितक्या मौल्यवान जीवनाला वाचवण्यासाठी परिश्रम घेत आहे. ते देवांच्या लोकांसोबत एकत्र येत आहे. त्यांच्या शब्दांना न थांबणारी शक्ती देत आहे. जसे ते पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या देवदूताच्या संदेशाची घोषणा करतात. मरणाऱ्या जगासमोर देवाचे सामर्थ्य प्राप्त करून देवाचे लोकांद्वारा दिलेला संदेश वणव्यासारखे जगभर पसरतील आणि राज्याची ही सुवार्ता सर्व राष्ट्रांना साक्ष म्हणून सर्व जगात गाजवली जाईल आणि मग शेवट होईल असं म्हटलं आहे. शेवटच्या दिवसात प्रत्येक व्यक्तीला सत्य कळेल, जेणेकरून कोणाकडे निमित्त राहणार नाही. देवाच्या सार्वकालिक विश्रांतीच्या दिवसाविषयी सत्य जगासमोर प्रगट होईल. अगदी प्रेमळ ख्रिस्ती लोकांना देखील, ज्यांना पूर्वी याची माहिती नव्हती. आणि आजही हे घडत आहे पूर्ण जगात. सैतानाचा सर्व क्रोध देवाच्या आज्ञा पाळणाऱ्या लोकांवर काढला जाईल. त्यांच्याकडे त्रासदायी आणि जगातील सर्व समस्याचे कारण म्हणून पाहिले जाईल. जसे आपण शिकले आहोत, तेथे आर्थिक बहिष्कार टाकल्या जाईल आणि त्यानंतर मृत्यूचा हुकूम येईल. पण नंतर मानवी इतिहासाच्या एक शिखरात येशू ख्रिस्त सर्व यजमानांसह परत येईल. त्याच्या गौरवाने आकाश पेटून घेईल. दुष्टांचा वध केला जाईल आणि देवाच्या लोकांची सुटका केली जाईल. मित्रांनो, तुम्ही त्या विश्वासू गटाचा एक भाग होऊ शकता. आपण ढगावर ख्रिस्तासोबत सामील होऊ शकतो आणि त्याच्याबरोबर स्वर्गात जाऊ शकतो, जेथे अनंत काळाचे जीवन, आनंद आणि आशीर्वाद आहे. आम्ही प्रत्येकाने निर्णय घेतला पाहिजे. मित्रांनो, तुम्ही कोणत्या बाजूला उभे राहणार? एक जुने लिखाण आम्हाला या प्रकारे सांगते. जगातील सर्वात मोठी गरज म्हणजे माणसांची गरज, ज्यांना विकत घेतले किंवा विकले जाणार नाही. जी माणसे त्यांच्या अंतःकरणात खरी आणि प्रामाणिक असतात, ती माणसे पापाला त्याच्या योग्य नावाशी संबोधण्यास घाबरत नाही. ज्या माणसाची सतसत विवेक बुद्धी खांबाला लागणाऱ्या सुईतकी कर्तव्याला खरी आहे, ती माणसे जरी कोसळली तरी उजव्या बाजूने उभी राहतील. परमेश्वर या शेवटच्या दिवसात अशा प्रकारच्या स्त्री पुरुषांना शोधत आहे. शेवटच्या संघर्षासाठी तयार होण्यासाठी आपण आपले चारित्र्य एक विटांनी रचले पाहिजे. आपल्या जीवनातील त्याला आवडत नाही अशा गोष्टी काढून टाकण्याची येशूला परवानगी दिली पाहिजे. वचन आहे, पण जितक्यांनी त्याचा स्वीकार केला त्यांना त्याने देवाचा पुत्र होण्याचा अधिकार दिला, जे त्याच्या नावावर विश्वास ठेवतात त्यांनाही. प्रिय मित्रांनो, मी आजच तुम्हाला विनंती करतो, येशूच्या सर्व आज्ञा त्याच्या मदतीने पाळण्याचा निर्णय घेत त्याचे अनुकरण करा आणि तुमच्यापैकी ज्यांनी ही निवड केली त्यांच्यासाठी मी परमेश्वराची स्तुती करतो. आपण पृथ्वीच्या इतिहासाच्या शेवटच्या दिवसात जगत आहोत आणि हा संदेश जगापर्यंत गेला पाहिजे. मला आशा आहे की तुम्ही ख्रिस्तासाठी मूल्यवान आत्म्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आमच्याशी सामील व्हाल. हा व्हिडिओ तुमच्या परिसरात किंवा जगभरात पसरण्यासाठी फक्त आम्हाला ईमेल पाठवा. info@finaldays.video वर DVDची ऑर्डर करण्यासाठी किंवा फेसबुकवर हा व्हिडिओ दाखवण्यासाठी आपल्या क्षेत्रांमध्ये. आणि विसरू नका, तुमची नजर येशूवर ठेवा. तो आपल्या विश्वासाचा उत्पादक आणि पूर्ण करणारा आहे.